तुमच्या जीवनाची व्यथा हरून जाते, पण स्वतः त्या भगवान परमात्म्याच्या जीवनाचा आम्ही विचार केला तर त्या भगवान परमात्म्याला किती त्रास सहन करावा लागलात हे त्यांच्या कालच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येईल. इको कमिटी म्हणजे भगवान परमात्मा जरी असेल तरी सुद्धा देवाच्याही जीवनामध्ये संकट आहेत आणि देव म्हणतो बाबा ते कर्म मला सुद्धा भोगावंच लागतं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात, अगा कर्मी जे उरावे ते ते सुख दुःखे फळावे. जे जे कर्म आहेत ते सुख आणि दुःखाच्या रूपाने माणसाच्या भोगाला येत असतात आणि ते भोगावेच लागत असतात. मग तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा का असेत ना. मी रामप्रभूचं चिंतन सांगत असताना मी त्या दिवशी बोलून गेलो, रामप्रभूच्या जीवनात किती संकट आलेत हो, किती संकट आलेत. कृष्ण कन्हैयाच्या जीवनात जन्माला आला तेव्हापासून दुःख आहे. पुतनेपासून सुरुवात झाली ती शेवटपर्यंत थांबायचं नावच घेत नाहीये. कधीतरी विचार केला पाहिजे या गोष्टीचा आम्ही की जीवनात देवाच्याही संकट असेल. तुम्ही आपण तर माणसं आहोत ना, तुम्ही आपण माणसं आहोत. आणि ऐनोत वडिलांनो ऐकून घ्या, ज्याच्या जीवनात संकट नाहीत ना ते जीवन सुद्धा कामाचं नाही लेखा, ते जीवनही कामाचं नाही. संकट माणसाच्या जीवनात आली पाहिजेत, त्याने माणूस तिकडचं कमी ठेवा मोकळं, त्याने माणूस योग्य वाटेवर राहत असतो, मार्गावर मार्गस्थ होत असतो. संकट पाहिजेत. आणि मी दुसरं एक वक्तव्य नेहमी करत असतो, संकट येणं हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, सगळ्यात मोठं लक्षण आहे. संकट आले पाहिजेत कारण माणसाला संकट सावध करत असतात. इको कमी ठेवून रिपीट. संकट माणसाला सावध ठेवत असतात आणि त्याही पेक्षा संकट माणसाला त्या ठिकाणी दाखवून देत असतात की तू योग्य वाटेवर चालू आहेस, म्हणून योग्य वाटेवर मार्गस्थ आहेस. हे अत्यंत महत्वाचं आहे. माणसाच्या जीवनात संकट पाहिजे. तुम्हाला माहित आहेत, कचून परीक्षा ही हुशार विद्यार्थ्याची होत असते, ढपोऱ्याला कोणी विचारत नाही. लोक दगड जे मारतात ना ते ज्या झाडावर गोड फळ आहेत त्या झाडावर, बाबडीच्या झाडावर विनाकारण कोणी मारत नाही. तसं संकटही चांगल्याच माणसावर येत असतात आणि संकट येणं हे त्या माणसाचा चांगुलपणा सिद्ध करून दाखवत असतात, चांगुलपणा सिद्ध करून दाखवत असतात. अनेक लोकांना ऍक्शनवर रिॲक्शन करायची सवय पडली आहे. पण तुम्हाला सांगू, एखाद्याने आमच्यावर आघात जरी केलात, आमचा घात जरी केलात, तरी सुद्धा त्या व्यक्तीला क्षमा करणे हे व्यक्तिमत्व ज्याच्या जीवनामध्ये आहेत ना दादा, त्या जीवनातल्या व्यक्तीला, तसं जीवन जगणाऱ्या व्यक्तीला विश्वातला कुठलाच असा व्यक्ती नाही जो पराभूत करू शकेल. म्हणून कोणीच नाही, कोणीच नाही. भगवंताच्याही जीवनात संकट आलेत, आमच्याही जीवनात संकट आहेत. येऊ द्या लेका, येऊ द्या असं समजून चाला. ज्या अर्थी आमच्यावर संकट येऊन राहिलेत त्या अर्थी आम्ही चांगल्या वाटेवर चालू आहोत, चांगल्या वाटेवर. चांगल्या वाटेवर चालणाऱ्या माणसाला अडथळे येतात, विक्षेप करतात. म्हणून देवाच्याही जीवनामध्ये संकट आहे आणि देवाला सुद्धा ते भोगावं लागलं. देव त्याच्यासाठी भोगायला लागला. देव म्हणतो बाबा मी जे भोगलं ते तुम्हाला दुःख वाटू नयेत म्हणून. आम्हाला तर थोडंच दुःख आलं की आम्ही म्हणतो की आम्हाला काय, आम्ही देवाला म्हणतो देवा काय घोडं मारलं तर आम्ही तुझं का आमच्या जीवनामध्ये असे दुःखाचे क्षण आणून देतो, का दुःखाचे क्षण आमच्या जीवनामध्ये आणतो. अरे देवाला सुद्धा ही सृष्टी चालवायची आहेत ना दादा. त्यामुळं भगवान परमात्म्याला सुद्धा नाही, भगवान जे कर्म भगवान परमात्म्याला सोडता आलं नाहीत ते कर्म आम्हाला कसं काय चुकवता येईल. परमार्थाच्या वाटेवर जर आम्ही आहोत तर मग मात्र एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या कृपेने तो नाश होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आम्हाला तेवढ्या लायक बनावं लागेल ना. म्हणून देवाच्या जीवनात हे संकट जे आहेत ना
हे संकट तेच आम्हाला दाखवतात. ऐनोत येऊ द्या संकट, येऊ द्या, चांगलं वाटतं. संकट आलेत का भोगत राहायचं. ज्याच्या जीवनात कष्ट नाहीत त्याच्या जीवनात आनंदच नाहीत. सांगू, देवाला सुद्धा भोगावं लागलं, आपल्यालाही भोगावंच लागेल. एक अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून देवाच्या जीवनातले काल अनेक संकट आम्ही पाहिलेत, अनेक राक्षस आलेत आणि अनेक राक्षसांचा नित्पात सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने केला नित्पात. आणि त्यानंतर गोवर्धन महाराजांची कथा आम्ही श्रवण केलीत. आता ही गोवर्धन महाराजांची कथा श्रवण करत असताना सुद्धा अत्यंत चांगलं ऐकले का, फार सुंदर कथा सांगितल्या गेली आहे ही. काल काय झालं, ज्या वेळेला भगवान परमात्म्याने गोवर्धन महाराजांची कथा पूजा करण्यासाठी सांगितलं, आधीच अर्धे गोकुळवासी भगवंताच्या बाजूने होते तर अर्धे विरोधात होते. आणि विरोधी पक्षाला फक्त संधी पाहिजे असते आक्षेप घेण्यासाठी. ती कुठलीही संधी सोडत नसतात. बघा तुम्ही, नागेश आगलावे 7-8 दिवस किती चांगला बोलू द्या, एखादा शब्द चुकू द्या, एक शब्द, तो शब्द धरतील, बाकी घेणं देणं नाही. कारण त्यांना तेवढंच करायचं असतं, तेवढंच पकडायचं असतं, तेवढंच त्यांना हवं असतं. लोक चुका शोधत असतात, दोष शोधत असतात. नसावं तसं तर हे जीवनामध्ये नसावं. का? कारण आम्ही एखाद्याचे जर दोष शोधायला लागलोत ना, आम्ही सुद्धा त्याच्या दोषाचे सहभागी होत असतो, त्याच्यात सामील होत असतो, त्याचा आम्हाला भोगावं लागतं. म्हणून कोणाला दोष द्यायचा नाही आणि पापाचं भागीदारी व्हायचं नाही, अजिबात द्यायचं नाही. आम्ही एखाद्यावर जर समजा लांछन लावायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही लांछन लावत असताना आम्हाला आमची लायकी सुद्धा दिसून देत असते. म्हणून कोणाला दोष द्यायचं नाहीत, कोणाला नावबोट ठेवायचं नाहीत, कोणाचा विरोध करायचा नाही, अजिबात त्रास द्यायचा नाही कोणाला. आणि मी काल बोललोच वाटतं, काय अधिकार दिलाय आपल्याला कोणाला वाईट म्हणायचा? काय अधिकार दिलाय आपल्याला वाईट म्हणायचा? अरे आम्ही जर कोणाची निंदा करत असू तर मला सांगा आईंनो, समजा 2 बाया बसलेल्या आहेत आणि त्या 2 बाया, 2 माता माऊल्या, तुम्ही तिथून चालल्या आणि तुमची निंदा करत आहेत, तुमचं नाव ऐकू आलं तुमच्या कानावर, खरं सांगा तुम्हाला आवडणार काय? आवडणार? अहो माझं नाव घेते, खरंच सांगा. 2 व्यक्ती बसलेले आहेत आणि ती जर आपली निंदा करत असतील, आपल्याला सहन होईल आपल्याला सहन? मग मला सांगा, आम्हाला जर आमची कोणी निंदा करत असेल, जर सहन होत नाही, आम्ही का म्हणून दुसऱ्याची निंदा करायची? अरे वाटेत जातोय आणि एखाद्या व्यक्ती आमची निंदा करतो म्हणून आम्हाला जर त्याचा राग येत असेल, मग आम्हीही एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती जाते आणि त्या व्यक्तीची निंदा करतो, त्याच्या मनाला वाईट वाटत नाही का? मग तुम्हाला जर एखाद्याने वाईट म्हटलं, तुम्हाला जर राग येत असेल, अनावर होत असेल, मग तुम्ही त्याच्या मनाचा कधी विचार करणार? एक लक्षात घ्याले का, जीवनात कोणाचं वाईट चांगलं करता आलं नाही तरी चालेल, कोणाचं वाईट करू नका. आणि एक सांगतो, कोणासोबत चांगलं बोलता आलं नाही, बोलू नका, पण कोणाची निंदा सुद्धा करू नका. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी आवाहन विनंती करतायत. अवगुण आपुले अंतरे दिसते, अवगुण आपुले अंतरे दिसते, कर चिंता त्याचे, कर चिंता त्याचे, नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची.
सरळ स्वभाव मृदु भाषा हे वापर मोलाचे वापर मोलाचे सर्वांची संमत चिराने सर्वांची संमत चिराने श्रद्धा संतांची करू नको निंदा कोणाची करू नको निंदा कोणाची अवगुण बोले अंतर दिसते अवगुण बोले अंतर दिसते कर चिंता त्याची को निंदा कोणाची करू नको निंदा कोणाची करू नको निंदा अवगुण अपुले अंतरी दिसती अवगुण अपुले अंतरी दिसती करी चिंता त्याची करू नको निंदा कोणाची करू नको निंदा एक वेळा संत कबीर महाराज यांना असं वाटलं या जनमानसामध्ये भक्ती रुजलेलीच नाहीये आणि मग त्या भक्ती रुजलेली नसल्यामुळे नेमका या लोकांच्या मनामध्ये वाईटपणा कुठला भरलाय तो शोधण्यासाठी जावं हा विचार केला आणि हा पाहण्यासाठी ज्या वेळेला कबीरजी जायला लागलेत रस्त्याने जात असताना त्यांनी बघितलं याला बघितलं त्याला बघितलं त्या व्यक्तीला शोध त्या व्यक्तीला शोध शोधता शोधता ज्या वेळेला कबीरजीने त्या सगळ्या लोकांकडे पाहिलत ना त्यावेळेला कबीरजीच्या लक्षात आलं अरे मी या लोकांच्या वाईटाचा शोध घेत असेल अगर मैं उन लोगों की बुराइयां देखने के लिए आया होगा तो सोचिए मेरे मन के भीतर मेरे तन के भीतर कितनी बुराइयां छुपी होगी किती लपलेलं असेल कबीरजी स्वतः एक दोह्याच्या माध्यमातून सांगायला लागलेत बुरा देखन में गयो बुरा मिला नहीं को जब घट भीतर झांक लियो तो मुझसे बुरा नहीं को दुसऱ्याच्या आतल्या दोषाला शोधायला जातात ना त्यावेळेला आमचाही अवगुण किती असावात एक पद्धती तुम्हाला माहिती आहेत म्हणतात ते लोक तू मले काय बोट दाखवतो 4 बोट तर तुझ्याकडे आहेत म्हणतोत ना आपल्या भाषेमध्ये आपण आम्ही कधीतरी हा विचार केला पाहिजे काय नका तुम्ही नाही कोणाचं चांगलं करू शकत कोणाचं वाईट करू नका झालेलं का चांगलं जीवन देव 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 अरे अशा वागण्यातून देव मिळतो हा अशा वागण्यातून देव मिळत असतो याच्यासाठी माणसानं कधीच वाईटपणा करू नये पण झालं असत भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जे गोपाळ आता देवपूजा करायला लागले होते 56 भोग खाण्यासाठी तयार होते पण ज्या वेळेला इंद्र कोपलात इंद्राने वर्षा सुरू केलीत तेही शिळा वर्षल्याधारी म्हणजे दगडासारखा पाऊस पडायला लागला त्यावेळेला मग मात्र गोपाळ जे खाण्यासाठी सोबत होते ना आता त्यातले अर्धे पार्टी फोडली ही परंपरा आजच चालू झाली असं नाही की हे पहिल्यापासून आहे खायला आपल्यासोबत द्यायला तिकडे
ही पद्धती पहिल्यापासून आहे. कृष्ण कन्हैयाने त्या ठिकाणी ज्या वेळेला ते वर्षाव सुरू झाली, सगळे गोपाळ म्हटले, ए काना, ए हे बघ बघ, तुझ्या कर्माची फळं आम्हाला भोगावी लागून राहिलीत. आता तुला सांगितलं होतं इंद्राची पूजा करायला पाहिजेत आपण. आता बघ म्हटलेत, हे इंद्र कोपलात म्हणून एवढा पाऊस जोरात पडतोय, म्हटलं सर्व वाहून जाईल का काय, सर्वांचा नाश होतो का काय, अशी परिस्थिती झाली. कृष्ण आता आम्हाला बाकी काहीच सांगू नकोत, आता आमचा या संकटापासून सांभाळ तू केला पाहिजे. हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला कृष्ण कन्हैया म्हटलेत, मला काय सांगताय, मला काय सांगताय. हा, ज्या देवाची आपण पूजा केलीत ना, त्याच देवाला विचारू, तोच देव आपल्याला कृपा करेल ना आपल्यावर. कशाला मला विचारतायत काय म्हणून सगळेचे सगळे गेलेत. आणि आता गोवर्धन भगवान परमात्म्याला हा विनंती करायला लागलेत. त्याला विनंती केलीत, तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, हो गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. भरी सभा द्रौपदी ठारी, भरी सभा द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, भरी सभा द्रौपदी ठारी, भरी सभा द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी, ओ गोवर्धन गिरिधारी, ओ गोवर्धन गिरिधारी. भगवान गोवर्धनगिरी महाराजांची त्यांनी विनवणी केली, सगळ्यांनी विनंती केली. गोवर्धन महाराजांनी सांगितलं, तुम्ही या संकटापासून वाचावं असं वाटत असेल तर या मलाच तुम्ही धारण करा, मलाच तुम्ही धारण करा, मला उठून उचला, म्हणजे या जागेवरनं उचला आणि माझा आधार घेत तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जीवाचं संरक्षण करा. हे ज्या वेळेला गोवर्धन महाराजांनी सांगितलं त्याच वेळेला माझ्या कृष्ण कन्हैयाने लीला केली. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो हा एकट्याचं काम नाही बरं, चला म्हटले आपण सगळ्यांनी मिळून. गोवर्धन महाराजांनी सांगितलं तर आपल्याला हा पर्वत उचलायचा आहे म्हणून सगळ्या गोपाळांनी काय केलं, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये कृष्ण कन्हैया लाल की, गोवर्धन भगवान की असं म्हटलं आणि गोवर्धन पर्वताला उचललं. आता गोवर्धन पर्वताला ज्या वेळेला उचललं ना, माझ्या कृष्ण कन्हैयाने डाव्या हाताच्या करंगडीच्या नखावर उचललं होतं. काल आपण त्या गीतामध्ये आनंद घेतला होता, नख पर गिरधर लियोधार कन्हैया मेरोबार, यशोदा मैया सांगते. आणि बाकीच्या गोपाळांनी मात्र काठ्या लावलेल्या होत्या. आता 7 दिवसाचा हा प्रपंच त्या ठिकाणी चालणार होता. 7 दिवस सारखं चालू होतं. आता 7वाही दिवस यायला लागलात. माझ्या कृष्ण कन्हैयाने त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो
अरे मी काय म्हणतो म्हटले काय काना बोल ना. अरे तुम्ही थकले असाल, दमले असाल, तहान लागली असेल, भूक लागली असेल. म्हटले मग काय. अरे तुम्ही तुमच्या ज्या काठ्या लावलेल्या आहेत ना त्या काठ्या खाली करा. ते म्हटले वा रे वा, हे जमलं का. म्हटले असं हा काय कृष्णा नाटकं करतोत रे तू. हा एवढे दिवस झाले म्हटलेले का आम्ही काठ्या धरून राहिलो आहेत. 7 दिवसामध्ये म्हटले डाव्या हाताची करंगडी फक्त टेकून काय ठेवली, आम्हाला म्हणतो काठ्या खाली कर. अरे हा काठ्या खाली केल्या तर का हा सगळा पर्वत खाली येईन. आम्ही आहो की हा पर्वत उचलून धरला आणि करंगळी लावली काही ना काही आणि विनाकारण लेका कर्ण ना धरण आम्हाला शिकवून राहिलाच. आता सवंगडी आहे, देवाला बोलू शकतात, भगवान परमात्म्याला बोलायचा अधिकार आहे भक्ताला. आम्हाला सांगतोय देवाला असं वाटलं अरे हे यांना असं वाटतंय तर हा पर्वत आम्ही उचललात. देव म्हटलेत मग असं करा, मी आराम करू ना. ते म्हटले हा कर. एवढं तुझ्या एकट्या करंगडीनं कुठला परिणाम होणार आहे. आमच्या काठ्या सक्षम आहेत म्हटले, आम्ही ही दैदूत खाऊन सुदृढ बनलो आहोत म्हटले, आम्ही सक्षम आहोत, तू तुझी करंगडी खाली कर. देव म्हटलेत गड्या आता यांना दाखवाच लागते. माझ्या कृष्ण कन्हैयांनी त्यांना अहंकाराचं क्षालन करत म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी काय केलं. कन्हैयांनी एकदम बोट खाली नाही केलं, तो हात खाली नाही केला, फक्त करंगडी काही प्रमाणामध्ये ढिली केली, खाली करायला लागली. जसं खाली करायला लागले लगेच जेवढ्या त्या ठिकाणी काठ्या लावलेल्या तर तडतड तुटल्यात आणि सगळा पर्वत खाण्यावर आला. सगळे बोलायला लागले अरे कन्हैया संभाल, अरे संभाल कन्हैया देखले. माझ्या कृष्ण कन्हैयाने पुन्हा त्या ठिकाणी करंगळी लावलीत आणि पुन्हा करंगळी लावल्यानंतर सगळे गोपाळ विचार करायला लागले अरे कृष्ण कन्हैयाने करंगळी हलवली तर आपल्या काठ्या मुडल्यात, आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी हा पर्वत यायला लागलात. खरंच कृष्णानं करंगळीवर उचलला काय रे. गोपाळ म्हटले आपल्याला बघायला हवं. कसं बघायचं. म्हटले आपण सगळी एकाच वेळेला काठ्या खाली करू नका, पुन्हा आपल्या अंगावर पर्वत येऊ शकतो. बहुतेक त्याचा आणि आपला सगळ्यांचा आधार असेल. आपण एक जण काठी खाली करूयात, पण एक काठी खाली करायला लागलात. ज्या वेळेला सगळ्या काठी खाली झाल्यात त्यावेळेला त्या सगळ्या गोपाळांच्या लक्षात आलं आपला फक्त काठीचा सहारा होतात, आपल्या काठीची कधी गरजच नव्हती. हा अख्खा पर्वत माझ्या भगवान परमात्म्याने उचललेला आहे. तुम्हाला सांगू आईनो वडिलांनो, आपल्या संसाराचा गाडा सुद्धा तो भगवान परमात्म्याने उचललेला आहे. पण आपली सवय काय झालीत माहितीये का. आम्हाला असं वाटतं आम्ही करतोय, आम्हाला असं वाटतं हे सगळं आमच्यामुळे होते, मी आहोत म्हणून झालं, माझ्यामुळे झालं. हा भ्रम लेखा आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलात. तुम्हाला सांगूत हे बैलगाडी दिसलीत म्हणून सांगतो, बैलगाडीच्या खाली बैलगाडी ते बैल चालवतात, त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चालतात आणि ते जिभेने ज्या वेळेला ते धापा मारतात ते बाकीचे कुत्रे त्याला विचारतात का रे काय झालं, एवढा का दमलात, दिसत नाही का. म्हटलं केवढं ओझं ओळून वाहून राहिलोत. तुम्हाला सांगूत ते ओझं जसं बैल वाहतात पण कुत्र्याला भ्रम झालाय की हे ओझं मी वाहतोय का. खरं सांगूत आपल्याला सुद्धा, मी आपल्याला म्हटलं तर आपल्याला सुद्धा भ्रम झालेले आहेत, हा संसाराचा गाडा आम्ही चालवतोय म्हणून. माझ्या कृष्ण कन्हैयाने ज्या वेळेला त्या करंगळीवर तो पर्वत उचलून ठेवलेला आहेत ना, अख्ख्या गोपाळांच्या लक्षात आलं अरे हे सगळं यांनी उचललेलं आहेत, आम्ही तर भ्रमात होतो. सांगतो क्षणात त्यांचा अहंकार नाहीसा झालात. खरंच सांगतो या जगतामध्ये भगवान परमात्म्यापेक्षा कोणीच मोठं नाही का, आणि कधी स्वतःला मोठं म्हणूही नाही. देवाला अहंकार सहन होत नाही आणि भक्ताचा तर अजिबात नाही. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अजिबात सहन होत नाही देवाला, अजिबात होत नाहीत. आणि म्हणून भगवान परमात्म्याने तो पर्वत धरून ठेवला. 7वा दिवस संपलात. इंद्राला असं वाटलं आता बहुतेक संपूर्ण गोकुळाचा सत्यानाश झाला असेल, नायनाट झालं असेल, जगाच्या पाठीवर त्या नकाशावरूनच ते संपलं असेल असं म्हणून माझे इंद्रदेव त्या ठिकाणी गोकुळाला पाहण्यासाठी आले. आणि पाहण्यासाठी ज्या वेळेला आलं, गोकुळात जशीच्या तशी धूळ वळत होती. त्या दिवशी नाही का आलात, त्याला वाटलं आता गेलं संध्याकाळचं कीर्तन आहे की, पण संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत जसं तसंच झालं.
आणि सांगून मला नाही राहिली आठवण त्या दिवशी, पण आईबाबांनो तुम्ही जिंकलात, तुम्ही त्याच दिवशी जिंकलात. तुम्ही म्हणसाल कसे सांगू, पूर्वीच्या काळामध्ये नव्हे आता सुद्धा आपल्याला जर पर्जन्य म्हणजे पाऊस पडावा असं जर वाटत असेल तर अनेक लोकांना यज्ञ करावा लागतो, यज्ञ करावा लागतो. आणि मग तो यज्ञ करता 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 यज्ञाची पूर्णाहुती झाली का मग त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. यज्ञात भवती पर्जन्या, भगवद्गीता सांगते, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञामुळे पाऊस पडतो. पण तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर विचार करा, देवता यज्ञ पूर्ण होण्याची वाट पाहते आणि मग प्रकट होऊन त्या ठिकाणी पावसाच्या रूपाने आपल्यावर कृपादृष्टी करते. आपण किती भाग्यशाली असा राजा, तिसऱ्याच दिवशी आपल्यावर कृपा झालीत, तिसऱ्या दिवशी कृपा झालीत. वरून राजा वरून बरसला आपल्यावर, त्याला तुम्ही जो करत असलेला आनंद आहे, परमार्थ आहे, तो त्याला भावलात आणि त्यानं वैकुंठ सोडलं, सोनाळ्यात स्थिरावला. वर्षाच्या रूपाने तो त्या ठिकाणी आलात. हे अत्यंत महत्वाचं आहे. इंद्र आलात आणि इंद्राने पाळत, धूळ उडते, कसं काय झाले, आणि नजर गेलीत कृष्ण कन्हैया बासरी घेऊन बसलेले दिसलेत. लगेच लक्षात आलं, अरे बापरे, म्हटले बापासोबत पंगा घेतला, म्हटले मी तर काय करावं. लगेच इंद्राने खूप सारं दूध आणलं आणि ते दूध आणून त्या दुधाने माझ्या कृष्ण कन्हैयाचा दुग्धाभिषेक केला. आणि इंद्राने माझ्या भगवान परमात्म्याला एक नाव दिलं, गोविंद. बोलिये गोविंद भगवान की. गोविंद रूप त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला दिलं. इंद्राने क्षमा मागितलीत आणि पूर्ववत त्या ठिकाणी सर्व गोपाळ वृंदावनामध्ये स्थिरावले, त्या ठिकाणी राहायला लागलेत. आता हे सगळे त्या ठिकाणी राहत असताना परिस्थिती अशी झाली बघा, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आतापर्यंत जे गोपाळ अत्यंत आनंदाने मस्तीने जगायचे राहायचे, आता ते त्याच्यासोबत खेळणं बंद करायला लागलेत, बोलतही नव्हते. आणि देवाला ते काही करमत नव्हतं. देव विचार करायचे की लेका हे माझ्यासोबत आतापर्यंत हे सगळेचे सगळे गोपाळ खेळत होते, रांगत होते, मस्ती करायचे, आता काय झालं या गोपाळांना, एकही माझ्यासोबत खेळत नाही. एक दिवस माझ्या देवाला काही करमलं नाही, कारण भगवान परमात्म्याला भक्ताशिवाय करमत नाही, अजिबात करमत नाही. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व भावाने भगवान परमात्मा त्या ठिकाणी असतो, पण त्याला करमणार कसं. शेवटी एक दिवस त्या गोपाळांच्या जवळ कृष्ण कन्हैया गेलेत आणि त्या गोपाळांना म्हटले, का रे गोपाळांनो, अरे तुम्ही मला खेळायला बोलवत नाही, मी जर खेळायला स्वतःहून आलो तर तुम्ही खेळ मोडता, निघून जाता, का असं करताय तुम्ही, काय झालं, काही चुकलं का माझं. ते गोपाळ म्हटले, देवा तू काय आता देव कृष्ण राहिलास काय, तू देव आहेस म्हटलेत. आम्ही त्या दिवसपासून विचारच करतोय, म्हटले कृष्णा आतापर्यंत जेवढे जे राक्षस आले होते आम्हाला असं वाटतं तू योगाने वाचलात काय, योगाने नाही रे का, तूच त्यांना मारलं म्हटले, तूच जिवंत राहिला, तू देव आहेस म्हटले. आणि देवासोबत आम्ही काय खेळायचं, देवासोबत काय आम्ही रांगायचं, म्हटले आता आम्हाला तुझ्यासोबत नाही खेळायचं. म्हटले कशामुळे म्हणजे काय, एवढा मोठा पर्वत म्हटले तू उचलून धरला, हे देवच करू शकतो, दुसऱ्याच्या अंगात ताकदच नाही. त्यावेळेला कृष्ण कन्हैयाला वाटलं तर अरे हे मला देव समजायला लागलेत, आणि देव समजून जर मी देव म्हणून राहायला लागलो तर हे वायाला जाईल ना, मला सामान्यतः रूप धारण करावं लागेल. शेवटी कृष्ण कन्हैया म्हटले, अरे ये बात है, इसलिए आप मेरे साथ खेल नहीं रहे हो. अरे गोपाल, माझ्या अंगात कुठली ताकद आहे रे, म्हटले माझ्या अंगात ताकद बिकत काही नाही, मी देव वगैरे काही नाही. देव नाहीस, त्या दिवशी तो पर्वत कसा उचलला सांग ना. कृष्ण कन्हैया म्हटले, सोपी गोष्ट आहे, अरे मी बऱ्याच दिवसाचं त्या गोवर्धन महाराजची पूजा करत असतो. मग एक दिवस ते गोवर्धन महाराज मला प्रसन्न झाले, आणि ते प्रसन्न झाल्यानंतर मला म्हणत तुला काय पाहिजे, ते म्हणत माझ्या अंगात चांगली ताकद पाहिजे. म्हटले मग काहीच नाही, म्हटले त्यांनी मला एक श्लोक दिला आणि त्यांनी मला सांगितलं, गोवर्धन महाराजांनी हा श्लोक लोकांच्या डोळ्यामध्ये पाहून म्हणायचा. हा श्लोक लोकांच्या गोपाळांच्या डोळ्यात पाहून म्हटला का त्यांच्या अंगातली ताकद तुझ्या अंगाचं देव पण लपवतो, त्याचं देव पण लपवतो. आणि आम्ही स्वतःला लोकांना देव सांगत फिरतो, स्वतःला देव सांगत फिरतो. कधीतरी आम्ही विचार केला पाहिजेत ना, आई
कधी तर विचार केला पाहिजे. अरे भगवान परमात्मा असून तो सामान्य रूप धारण करतो, स्वतःच देव पण लोपवतो. आम्ही आमचा मोठेपणा कुठं मिरवायचा? कधी कधी नवल वाटत, कथा ऑनलाईन आहे, नवल वाटत कधी कधी की माऊली ज्ञानोबाराय एवढी मोठी महान ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला, तरी ते ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू, स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. जगद्गुरु तुकोबारायने मोठा गाथा दिलात, एका अभंगाच्या भरोशावर आम्ही बंगले बांधले. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी तो अल्पमतीहीन. काय वर्ण तुमचे गुण. स्वतःला कमीपणा धारण करून घेतात, स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात, स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात. आणि आम्हाला काहीच नसते होत. एक अभंग 2 ओव्या पाठ आम्ही काय करतो, आम्ही स्वतःला प्रेममूर्ती, ज्ञानमूर्ती, काय पदव्या लावून घेतो, काय पदव्या लावून घेतो. पदव्या लावल्याने आम्ही मोठे होतो का? पदव्या लावल्याने मोठे होतो? काय पदव्या आल्यात, काय कुठून आलं, कोणी दिल्यात, कोणाकडून मिळतं हे काय सांगा. मलाही 1-2 पदव्या पाहिजे होत्या. काय करावं. नवीन हिंदू सूर्य, ज्ञानसिंधू, अनेक पदव्या यायला लागल्यात. जी टॉकीज फेम हे कुठं मिळते आता? मला एक सांगा, माणसाला देवा नाही कधी या पदव्या लावल्या नाहीत रे. आम्हाला काय अधिकार दिलाय आम्हाला मोठं दाखवण्याचं? असं वाटतं देव जर जमिनीवर राहत असेल तर आम्ही सुद्धा ते शिकलं पाहिजेत, आम्ही सुद्धा काहीतरी यातला बोध घेतला पाहिजेत, आम्ही सुद्धा याच्यातून काहीतरी ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजेत. अरे देवाने त्याचं थोरपण लोपवलं, आम्ही सुद्धा थोरपण लोपवलं पाहिजे. आपण माणूस दाखवल्याने मोठा होत नाही रे, दाखवल्याने मोठा होत नाही, तो माणूस आचरणाने मोठा होत असतो. क्योंकि एक हिंदी में कहावत है, आचरण से चरण पूजे जाते हैं. त्याच्या आचरणावरून त्याच्या चरणाची पूजा होत असते. म्हणून दाखवायचं नसतं, हे अतिरिक्तपणा दाखवायचा नाही, जास्त दाखवत नका जाऊ. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, बाबा आपण आहे तसे देवाला दाखवायचं, आहे तसं देवाजवळ यायचं. देव आपला स्वीकार करतो. आपल्या देवाच्या दरबारामध्ये कोणताच उचा नीचा भाव नाहीये, तिथं भेद नाहीये, तिथं व्यक्ती पाहून विचारल्या जात नाहीत. या मंडपामध्ये असं कुठं लिहिलेलं आहे काय की 5 एकराच्या पुढच्यानं यायचं, बाकीच्यानं पावाई टाकायचा नाही, अमक्या जातीच्या लोकांनीच यायचं, बाकीच्यांनी यायचं नाही, असं लिहिलं आहे का? नाही. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवान परमात्म्याच्या दरबारात कोणीच लहान मोठा थोर नसतो, कोणीच लहान मोठा थोर नसतो. जो आला त्याचा उद्धार माझा भगवान परमात्मा किंवा संत महात्मे करत असतात. म्हणून या भगवंताच्या, स्वामींच्या, देवाच्या दरबारामध्ये येत असताना आम्ही फक्त आणि फक्त भक्त म्हणून, आणि आम्हाला काही माहितीच नाही अशा धारणेने आम्ही ज्या वेळेला तिकडे जाऊत ना, त्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. अहंकारात येऊन नाही चालत. म्हणून मी सांगत असतो, माणसाने जीवनामध्ये काही झालं तरी चालेल, त्याच्या ज्ञानाचा, भक्तीचा, सौंदर्याचा आणि संपत्तीचा अहंकार करायचा नाही. अहंकार नाही करायचा. सगळं आपल्यापेक्षा बलाढ्यच आहे, आपल्यापेक्षा बलाढ्यच आहे. काय असेल, कोणाचं काय असेल सांगता येत नाही. म्हणून माणसाने जमिनीवर राहिलं पाहिजेत, आहे असं आहे तसंच राहिलं पाहिजेत, अतिरिक्तपणा दाखवायचा नाही. आणि एक सांगतो, आता थोडा विषयांतर होतोय पण आला विषय म्हणून सांगतो, जसं आहे तसं राहावं. अतिरिक्त अपेक्षा माणसाने करू नये, अतिरिक्त अपेक्षा माणसाने कधीच करू नये. सांगू, देवाला आपल्याला जे पाहिजे ते आधीच देऊन ठेवलंय नाही, आधीच देऊन ठेवलंय ना. मग आधीच दिलं असेल तर अतिरिक्त अपेक्षा करता का? त्याला जे मिळालंय ते त्याचं भाग्य आहे, आणि आम्हाला जी मिळते ते आमच्या भाग्याने, आमच्या प्रारब्धाने मिळते. म्हणून दुसऱ्याच्या प्रारब्धावर कधी जळायचं नाही, दुसऱ्याच्या प्रारब्धावर कधी जळायचं नाही. आपल्याला जे मिळालंय त्याच्यात समाधान माना, आपल्याला जे मिळालंय त्याच्यात समाधान माना. सांगू, दुसऱ्याचे मकान पाहून आपली झोपडी कधी जाळायची नसते, आपली झोपडी जाळायची नसते. त्याचं 2 मजली आहेत, त्याचं 3 मजली आहेत, माझं कधी होईल, माझं कधी होईल हा विचार करून तुम्ही काय स्वतःचं घर जाळून टाकता काय? मी सांगू, ऐनो, आपल्यापेक्षा मोठ्याला पाहिल्यापेक्षा, आपल्यापेक्षा श्रीमंताला पाहिल्यापेक्षा आपल्यापेक्षा गरीबाला पाहत चाला. जीवनात कधीच दुःख होणार नाही, कधीच दुःख होणार नाही. आम्ही दुःख का व्यक्त करतो माहिती आहे का? आमचं मन एका ठिकाणी स्थिरावलेलं नाही.
एका ठिकाणी स्थिर आलो नाहीत. बघा त्याचं घर कसं आहे, ते कसे मस्त जगतात, तुम्ही तर काहीच. अरे का करताय तुम्ही तसं? हा, आपल्यापेक्षा मोठ्याला नका पाहू, आपल्यापेक्षा गरीबाला पाहत चला. तुम्हाला सांगितले का, आपल्याला तरी निदान भगवान परमात्म्यानं झोपडी दिलीत हो, छोटंसं घर दिलं. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर आजही उघड्यावर झोपणारे अनेक लोक आहेत. अंगभर कपडे मिळत नाहीत हो त्यांना, हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंथरून पांघरून मिळत नाहीत, तरी ते दिवस काढून राहिले. त्याच्यापेक्षा देवाने आपल्याला चांगलं दिलंय नाही, त्याच्यापेक्षा लय चांगलं केलं आहेत ना. मग आम्ही जर सगळं देवाच्या कृपेने बरोबर असेल, मग आम्ही का म्हणून दुःख करायचं? उलट पक्षीत आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायचं, खुश राहायचं. आणि असं समाधान मानत भगवान परमात्म्याचं जर आम्ही गुणगान गायलत ना, त्या झोपडीत सुद्धा तुम्हाला आनंद भेटल्याशिवाय राहणार नाहीत. बघा किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत प्रभु नाम नीते गावे, प्रभु नाम नीते गावे, या झोपडीत माझ्या किती आनंद, या झोपडीत माझ्या किती भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. आहे त्याच्यात समाधान माना, आनंदच आहे, आनंदच आहे. आनंद मिळण्यासाठी सगळं काही पाहिजे असं नाही. करोडोची संपत्ती आहे पण रात्री थापटल्याने झोपत नाही, झोपत नाही का हो? कोणी येईन नीन तर काय करता, झोप लागत नाही. अरे पैशाने मखमलीची गादी आम्ही विकत घेऊ शकतो, झोप विकत घेऊ शकते का माणूस? पैशाने खाण्याच्या वस्तू आम्ही विकत घेऊ शकतो, भूक भूक विकत घेऊ शकतो. अनेक साखर कारखान्याचे मालक आहेत पण शुगर आहे, करता काय, करता काय? समाधान जीवनात खूप महत्वाचं आहे. मोठमोठाला बंगला आहे, रात्री झोप लागत नाहीत पण ते पाल टाकून पंचई. अनेक लोक झोपतात रस्त्यावर, उबळे बाबळे त्याचे पोट्टे पाट्टे डेबरे लेकाचे रस्त्यावर झोपतात. संध्याकाळी 7 वाजता जेवल्यावर झोपली की सकाळी 8-9 वाजताच उठतात. कुठलीच चिंता नाही, कुठलाच विचार नाही. समाधान महत्वाचं आहे. पैसा आहे म्हणजे समाधान आहे का? जीवनात समाधान आहे. आणि सांगूत आहे त्या परिस्थितीमध्ये माणसानं राहिलं पाहिजे. कधीच उत्मात करू नये, कधीच उत्मात करू नये. माफी मागून एक शब्द बोलतो, माणसाकडे खूप पैसा म्हणजे गरिबी असेल तर लाजू नये, श्रीमंती आली तर
हे काही दिवसाचं आहे लेखा, काही दिवसाचं आलंय, अनेकाच्या सोबती येत नाही. आणि म्हणून बरं आणखी एक लक्षात घ्या, आणखी एक लक्षात घ्या, आम्हाला संकट आलेत म्हणजे आता आमच्या जीवनातलं चांगलं होणारच नाही ही चिंता, ही काळजी करू नका, अजिबात करायचं नाही. दिवस बदलत असतात. म्हणून मी नेहमी समाधान राहण्यासाठी प्रत्येकाला सांगत असतो, बाबा जीवनात तुमच्याच्याने काही झालं नाही तरी चालेल, काही झालं नाही तरी चालेल, एक अंगठी करा, एक अंगठी करा. आता अधिक महिना आहे की नाही, एक अंगठी करा. 1-2 एकरावाला असेल त्यांनी चांदीची करा, 2-4 एकरावाला असेल, 5-7 एकरावाला असेल त्यांनी सोन्याची करा, 10-15 एकराच्या वरचा असेल त्याने एक त्याच्यासाठी करा, एक माझ्यासाठी करा. सोन्याची अंगठी करा, अंगठी करा, अंगठी करा. आणि ती अंगठी केल्यानंतर त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो तो मंत्र लिहा. जीवनात कधीच दुःख येणार नाही, कधीच दुःख येणार नाही. लिहा, लिहिसान ना, सांगू ना, 100 घेऊन कालचे दिले नाहीत तुम्ही. एक अंगठी करा, एक रिंग करा, आणि त्या रिंगवर मी सांगतो तो मंत्र लिहाले का, जीवनात कधीच दुःख येणार नाही. तो मंत्र आहे, मंत्र लिहायचं सांगतो. अंगठी करा, रिंग करा, आणि त्या मंत्र लिहायचं आहेत. त्याच्यावर लिहायचं यह भी दिन जाएंगे, त्याच्यावर लिहायचं यह भी दिन जाएंगे. तुम्हाला सांगूत ते यह भी दिन जाएंगे असं लिहिलंत ना, हे लिहिलंत ना, आमच्या जीवनात खूप संकट आहेत, रोज कष्ट करावं लागतात, रोज दुसऱ्याच्याकडे शेतात गेल्याशिवाय आमचा प्रपंच चालतच नाही. कष्ट करत राहा, काम करत राहा. काम करता करता त्या अंगठीला पहा, ती अंगठी, ती रिंग तुम्हाला सांगेल, दादा ताई काही दिवस आणखी कष्ट कर, यह भी दिन जाएंगे, ते तुम्हाला सांगेल. अनेक लोकांना जर त्रास आहेत, व्याधी जीवनामध्ये त्रस्त करून ठेवलेलं आहे, असे त्रस्त करून ठेवलेलं जीवन जर असेल, ते त्रस्त झालेलं जीवन जगत असताना त्या अंगठीकडे पहा, ती अंगठी तुम्हाला सांगेल, ताई दादा काही दिवस आणखी सोस, तुझे यह भी दिन जाएंगे. सासू लय त्रास देते, भयंकर त्रास देते, हन्यास आणून सोडला. सासूचं हन्यास आणलेला त्रास सहन करत सुनेने काम करत राहा. फक्त काम करता करता ते अंगठी पा, ते अंगठी सुनेला सांगेल, बाई आणखी काही दिवस, यह भी दिन. हे गरीबाला सांगितल्या जाते असं नाही, गरीबाला सांगितलं जाते असं नाही. श्रीमंताने सुद्धा जपून राहिलं पाहिजे बरं का, त्यांनी सुद्धा उत्मात करू नये, नाहीतर मग त्याचे सुद्धा या फुग्यासारखे यह भी दिन. हे 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 अंगठी काय सगळे एकट्याला शिकवते काय, एकट्याला शिकवते असं नाही, श्रीमंताला सुद्धा शिकवते. ए बाबा, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने तुला सगळं मिळालंय. जे लोक कष्ट करूनही प्राप्त होत नाही ते तुला आयत मिळालंय. लेका मिळालेलं देवाच्या सत्कर्मी लाव, नाही तर यह भी दिन. कालचे श्रीमंत आज रस्त्यावर आलेले आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. लक्ष्मी स्थिरावते काय? हो, लक्ष्मी स्थिरावत नाही, एका ठिकाणी तर कधीच थांबत नाही. आज ज्याचे गरिबीचे दिवस डोळ्याने पाहतोयत ना, उद्याला ते श्रीमंत होऊ शकतात. आणि आजचे श्रीमंत उद्या गरीब व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीमध्ये उत्मात करून चालत नाहीत, उत्मात करून चालत नाही. मला आपल्याच गावातील माझं जिथं दुकान आहेत आपले सन्माननीय चौबे काका एक दिवस म्हटलेत, महाराज म्हटलेत, माझ्या ते व्हॉट्सअपला नाही का ते लिहिलेलं असते ते बायोमध्ये, त्याच्यात मी दिलेलं आहे यह भी दिन जाएंगे. खूप दिवसाचं लिहिलेलं आहे, खूप दिवसाचं लिहिलेलं आहे. मला काका एक दिवस म्हटलेत, महाराज आज जवळजवळ म्हटलेत मला वर्षातून 1-2 वेळा दिसतं तुम्ही एरवी सगळे कथेसाठी कार्यक्रमासाठी फिरता, एवढं सगळं बरोबर आहेत म्हटले, तुमची इन्कमही बऱ्यापैकी आहेत, सगळं बरोबर आहेत, एक तुम्हाला सांगायचं आहे. म्हटलं काय झालं काका? खरी सत्य परिस्थिती आहे म्हणून सांगतो. काका म्हटलेत, महाराज तुम्ही ते जे यह भी दिन जाएंगे टाकलेले आहेत की नाही, मला असं वाटतं तुम्ही काढून टाका. किती चांगले दिवस चालू आहेत तुमचे, सुखाचे दिवस, सगळं बरोबर आहे, सगळं काही बरोबर आहे ना, सगळं बरोबर आहे. आता एवढं सगळं बरोबर असताना म्हटले तुम्ही यह भी दिन जाएंगे म्हणता, चांगलं आहे का? त्यापेक्षा तुम्ही तिथं असं लिहा, जीवनात ही घडी अशीच राहू दे, असं लिहा. म्हटलं काका हे तुमचं सगळं बरोबर आहे, पण आज मी कथाकार आहे. आज मला महाराष्ट्राने नव्हे, 3 जिल्ह्यांनी नव्हे, आपल्या 3 राज्यांनी डोक्यावर घेतलं आहे. अनेक ठिकाणी आपल्या कथा होतात, ठीक आहे. आज मला तेवढं प्रेम मिळते, कुठंतरी प्रारब्ध बलवत्तर असेल म्हणून. उद्याला काय सांगता येतं, कोण आळवी टांग टाकेल सांगता येतात? सांगूत
आम्ही तर खरे साधू नाहीच गड्या, पण साधुत्वाचं जीवन जगत असताना सुद्धा एवढे कष्ट होतात व जीवनात काय सांगत, असं वाटत नकोच हे सगळं, पण तरी सुद्धा त्या त्रासाला सुद्धा न जुमानता जीवन जगत राहावं लागते. या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मी काकांना सांगितलं, काका हे मला माहिती आहेत, आज मला खूप सगळं काही मिळतंय, पण काय सांगता येतं उद्याला जर माझ्या कथा बंद झाल्या तर, आणि काही सांगता येत नाही. अनेक मोठमोठाले कथाकार होते, ते सगळेचे सगळे कथाकार आज बरेचसे कथाकार जागेवर बसलेत, आणि ज्यांचं कुठलं अस्तित्व नव्हतं ते घरी नाहीत, रिकामे नाहीत. उद्या एखाद्या वेळेला नागेश आगलावेच्या हातून जर चूक झाली तर क्षणात त्याला घरी बसावं लागेल, आणि ते जीवनात कधीतरी येऊ शकतं, तो प्रसंग कधीतरी घडू शकतो. त्याच्यासाठी काकाला सांगितलं, काका आज जे मला सुखाचे दिवस मिळत आहेत ना, हे उद्याही जाऊ शकतात, हे आठवण मला सदैव राहावीत म्हणून मी यह भी दिन जाएंगे ठेवतोय. हे ठेवावं लागतं, काही सांगता येत नाही. तुम्हाला सांगू ताईंनो, तुम्ही मला आता कथेच्या व्यासपीठावर पाहून राहिलेत, पण सोनाळ्यातले अनेक लोक कधीतरी मला दुकानमध्ये काम करताना सुद्धा पाहिलं असेल. मी गाडीवर ड्रायव्हर म्हणून सुद्धा जातो. माझी कार आहे ना, मी गाडीचं भाडं आलं तर मी कारवर सुद्धा जातो, आणि आम्ही आमच्या स्वतःच्या शेतातले कामं सुद्धा करतो. का उद्या धरती मातेवर आम्हाला काम करण्यासाठी जावं लागेल. आज आम्ही जर अगदी फुलात राहिलो, उद्या आमच्याच्याने जर कष्ट झाले नाही तर करसाल कसं? कष्ट करत राहावे लागतात. कष्टाशिवाय जीवनामध्ये पर्याय नसल्यामुळे आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये यह भी दिन जाएंगे, हे दिवस आहेत, हे निघून जातील एवढं लक्षात घ्यायचं. अनेक लोक असे हे म्हातारे असतील, बहुतेक मला माहिती नाही यांचा पहिला काळ काय होता. यांचा पहिला काळ असा असू शकतो की साल भरल्याशिवाय जीवन जात नसेल. अनेक लोक असे आहेत, मी तुम्हालाच म्हणतोय असं नाही की कोणतरी त्यांना सालानं राहावं लागलं असेल, अंगावर पैसे घेतलेत म्हणून ते फेडण्यासाठी शेणाचे टोपरे उचलावे लागले असतील, पण आज ते लोक आईत बसून खात आहेत. आज त्या लोकांना कुठं जाण्याची गरज पडत नाही. का? त्याचं कारण आहे त्यांचं प्रारब्ध बलवत्तर झालं, त्यांनी त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं, म्हणून आज देवाने त्यांचे दिवस बदललेत. एक लक्षात घ्या, बाकी काही असो ना नसो, या कथेतून एवढं शब्द लक्षात घेऊन जाता. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया. दुसऱ्यावर आपल्या प्रारब्धाचा रोष देऊ नका, त्याच्यामुळे माझं वाईट झालं, त्याच्यामुळे माझं खराब झालं, असं न म्हणता आमच्या जीवनात जे काही मिळालं ते आमच्याच प्रारब्धामध्ये मुळे आम्हाला मिळालं आहे, ते जाणून घ्यायचं. आणि यह भी दिन जाएंगे हा शब्द सदैव तुमच्या हृदयात ठेवा. कधीच तुम्हाला त्रास देणार नाही, कधीच त्रास देणार नाही कुठंही. कधी कधी आम्ही जातो, मग व्यवस्था नसली की आमचे पोरे मला शिकवतात, महाराज यह भी दिन जाएंगे, मग आम्ही 7 दिवस काढतो. होते ना कधी कधी असत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. देवाला संकटाला सामोरं जावं लागलं, म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. याच्याकरता गोवर्धन भगवंताची लीला आम्हाला शिकवते. त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेचे सगळे गोपिका त्या ठिकाणी त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये राहायला लागलेत, आनंद व्यक्त करायला लागलेत. माझे कृष्ण कन्हैया सुद्धा गोपाळांच्या संगतीमध्ये पुन्हा गायी चारायला घेऊन जायला लागलेत. आता गायी चारायला घेऊन जात असताना झालं असत, माझ्या कृष्ण कन्हैयाने काय करावं, एखादं सुंदर असं वटवृक्ष किंवा एखादं सुंदर सावलीचं वृक्ष दिसलं, झाड दिसलं का त्या झाडाजवळ जायचं, त्याचा टेका घ्यायचा, एक पाय उजवा पाय आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर टाकायचा, आपल्या कमरेला खोवलेली बासरी बाहेर काढायची, आणि ती बाहेर काढलेली बासरी सुंदर पद्धतीने त्याचं वादन करायचं. या सुंदर बासुरीचं वादन ऐकलं की त्या गोपिकांच्या मनामध्ये, त्यांच्या कानावर तो आवाज गेला ना गेला का त्या गोपिकांचं मन व्याकुळ व्हायचं. त्यांना वाटायचं, अरे बासुरी वाजवायला सुरुवात झाली कानाची, आता ती बासुरी आम्ही पाहायला गेलं पाहिजेत. विचार करा, आमचा सागरदादा बासुरी ऑर्गनमधून वाजवतोय, ते आमच्या मनाला एवढी सुंदर वाटते राजे, एवढं आवडते. ज्या प्रत्यक्ष भगवान कृष्ण कन्हैयाने ती बासुरी वाजवली असेल, त्यावेळेला काय वातावरण निर्माण झालं असेल. आणि मग त्या सगळ्या त्या गोपिकांनी काय करायचं, मिस करायचं देवाला पाहायच्या. आता गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपिका होत्या, 3 प्रकारच्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. काही सुना होत्या
काही सासू होत्या आणि मुली होत्या, लेकी होत्या. आता ह्या तिघींचंही जीवन वेगळं आहे. तिघींचं जीवन वेगळं आहे. सासू स्वतंत्र आहे, सून परतंत्र आहे आणि मुलगी स्वतंत्र परतंत्र आहे. सासू स्वतंत्र आहे, सासूला कोणाची परवानगी घेण्याची गरज. हा, आता ह्या सासा कथेला आल्या, येईन सुनेला विचारलं का, सुनबाई कथेला जाऊ का, विचारलं, अजिबात नाही. बापा रे, पाय जावं घरी, चालली मी. सासू स्वतंत्र आहे, कोणाला विचारणार, स्वतःहून निघून जाते. स्वतंत्र. सुना मात्र परतंत्र आहे. सुना स्वतःहून निघू शकत नाहीत आणि मग स्वतःहून निघू शकत नाहीत, त्यांना सासूची परवानगी घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. आणि तिसऱ्या मुली त्या स्वतंत्र परतंत्र. ते आईला हे म्हणतच नाही, आई मी कथेला जाऊ काय, की जाऊ देशील काय. हा, ती एकच म्हणते, आई मी चालली वा. आई न होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, मुलगी मंडपात पोचते. स्वतंत्र आहे, परतंत्र आहे, परवानगीची गरज नाही. आता ह्या तिन्ही प्रकारच्या तिथं होत्या, तिन्ही प्रकारच्या होत्या. सासू कृष्ण कन्हैयाचे बासुरी ऐकण्यासाठी जात होती, त्यावेळेला तिला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. पण सुनांना जाण्यासाठी निमित्त लागत होतं, मुलींना सुद्धा विचारायची गरज नव्हती. सुनांना निमित्त लागत होतं. सुनांनी काय करावं, सुना काय करायच्या, चुपचाप घरात जायच्या आणि घरामध्ये भरलेले जे काही मडके होते ना पाण्याचे, ते रित्या करून टाकायच्या, सांडून द्यायचे. भराला ओसंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट. त्या गोपिकांनी काय करावं, तो भरलेला जो काही त्या ठिकाणी हंडा आहे तो रीता करून टाकायचा, खाली करून टाकायचा आणि सासूबाईला सांगायचं, सासूबाई, आत्याबाई, काय म्हणतात आता, आई, आई, आई म्हणतात, आईसारखं वागवा. आणि तुम्ही बी महाराज, आम्हाला काही पोरगी नव्हती, आता हे सून, हेच आमची पोरगी. पोरगी म्हणू नका, पोरीसारखी पोरगीच आहे असं म्हणून जीवन जगवा. हे अत्यंत महत्वाचं. विषय वाढणार आणखी, राहू द्या. गोपिकांनी काय करावं, रीता करून टाकायचं आणि सासूला म्हणायचं, सासूबाई अहो पाणी सरलत घरचं. ते म्हटले, सकाळीच आणलं होतं का तू. अगं म्हटले, कपडे धुतले वगैरे. हट म्हटले, निघ लवकर, जा पाणी, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. गोपिकांना तेच पाहिजे होतं. लगेच त्यांनी जावं आणि कृष्ण कन्हैयाची बासुरी ऐकत राहावीत. मुलींनी सुद्धा जावं, कृष्ण कन्हैयाची बासुरी ऐकत राहावी. पण आता सासा म्हाताऱ्या बाया हा त्यांचा गुणधर्म सोडत नसतात. गुणधर्म थोडी सोडत असतात. ते कधी काही असू द्या, ते त्याच्या तोऱ्यात बोलत असतात, त्याच्या तोऱ्यात आता मी तसा महाराज नाही आहे, पण आता लोक आहो काव बोलतात की नाही. आता यातल्या अनेक म्हाताऱ्या म्हणतात, का रे बाबू, का त्याला वाटते आपण एवढे मोठे होऊन येले महाराज आणि येले आहो काव कसं घालायचं. त्यांचा मोठेपणाचा तोरा असतोच ना. ह्या आम्हाला अरे कारे घालतीन याच्यात नवल नाही. त्या म्हाताऱ्या ज्या गोपिका होत्या, त्या कृष्ण कन्हैयाच्या जवळ गेल्या आणि त्या कृष्णाला उलट बोलायला लागल्यात. नको वाजो श्री हरी मुरली, नको वाजो श्री हरी मुरली, तुझ्या मुरली तार मुख हरली रे, तुझ्या मुरली तार मुख हरली रे. नको वाजो श्री हरी मुरली, नको वाजो श्री हरी मुरली. नको वाजो श्री हरी मुरली, नको वाजो श्री हरी मुरली, तुझ्या मुरली तार मुख हरली रे, तुझ्या मुरली तार मुख हरली रे. नको वाजो श्री हरी मुरली, नको वाजो श्री हरी मुरली, नको वाजो श्री हरी मुरली.
घागर घेवोनी पाणी आसी जाता, घागर घेवोनी पाणी आसी जाता, डोईवर घागर पाझरली, डोईवर घागर का कृष्ण कन्हैयाला म्हणायला लागल्या, कान्हा बासरी वाजव रे. आणि बासरी वाजवेल म्हटलं का त्या गोपिकांची नजर आईनो लक्षात द्या, इकडे द्या, इकडे लक्षात घ्या. ते लाडक्या बहिणीचे कोणाकोणाला पैसे भेटले नाहीत त्याचे अर्ज माझ्याजवळ आहेत. कसं पाहायला लागले, आता बोलणंही बंद केलं. सुंदर प्रसंग आहे, ऐका. त्या गोपिका कृष्णासोबत बोलत नाहीत, आता त्या गोपिका त्या बासरीसोबत बोलायला लागल्यात. ती वाजणारी बासरी त्या गोपिकांनी पाहिलीत आणि त्या बासरीला विचारलं, ए बासरी, काही प्रश्न विचारायचे आहेत ग तुला? म्हणजे काय विचारायचं आहे? गोपिका त्या बासरीला विचारतात, बासरी अगं तू काय पुण्य केलं तसं? असं कुठलं पुण्य केलं ग तू? कृष्ण कन्हैया तुला कमरेत काय खोतोत, तुला ओठाशी काय लावतोत? असं कुठलं पुण्य केलं ग बासरी तू, की भगवान परमात्मा आम्हाला जवळ येऊही देत नाही आणि तुला ओठाशी सदैव ठेवतो? काय पुण्य केलं ग तू? त्यावेळेला त्या बासुरीचा आणि गोपिकांचा संवाद आहे. ती बासुरी त्या गोपिकांना सांगायला लागली, अगं गोपिकांनो, तुम्हाला काय सांगत, मला भगवान परमात्म्याने जवळ केलं हे सत्य आहे ग, पण त्या भगवान परमात्म्याने मला जवळ करण्यासाठी सुद्धा मला खूप मोठा त्याग करावा लागला. कुठला त्याग केला ग तू? कुठला त्याग केलात? त्यावेळेला ती बासुरी सांगायला लागली, अहो या देवाने मला जे जवळ केलेत ना त्याच्यासाठी मला त्याग करावा लागला. आधी तर मी माझ्या घराचा त्याग केला. बासुरी बांबूची आहे आणि बांबूचा वेढा किती मोठा असतो, किती मोठं घरटं असतात, किती घोर असतात. ती बासुरी सांगते, आधी तर मी माझ्या घराचा त्याग केला. बरं तेवढ्यावरच थांबलं नाही, माझ्या वरच्या गाठी सवल्यात, मी ते वरच्या गाठी काढल्यात, यात नवल नाहीत. मी माझ्या ज्या आतल्या गाठी होत्यात ना त्या सुद्धा फोडून काढल्यात. वरच्या गाठी सहज सोलल्या जातील हो, आतल्या गाठीचे लय भारी जातात. बांबू सांगत होतो मी आतल्या गाठी फोडल्यात. आणि सांगू, मी तेवढ्यावर सुद्धा थांबले नाहीत. मी माझ्या अंगाला छेदवून घेतलं, मी भेदून घेतलं, मी त्रास करून घेतलात. आणि हा सगळा त्रास करून घेतल्यामुळे आज माझ्या कृष्ण कन्हैयाने मला जवळ केलेत म्हटलेत, देवाने मला जवळ केलं. बासुरीचा आणि संवाद आहे की कष्ट केलेत, सायास केलेत, सहन केलं आणि त्या सहन करण्याचा परिणाम देवाने मला जवळ केलं. मी मगाशी तेच तर सांगितलं तुम्हाला, अरे जीवनामध्ये सहन करणं शिकलं पाहिजेत, मग तर कधी आनंदाचा पूर आपल्या जीवनामध्ये येईल ना. असंच थोडी ना सहज मिळतात, तुम्हाला सांगू, देवाला सुद्धा स्वतःचं देवपण सिद्ध करण्यासाठी कसोटीला उतरावं लागतं. देवाला त्याचं देवपण सिद्ध करण्यासाठी आपण तर माणसं आहोत, आपल्या जीवनामध्ये संकट आहे. देवाला जर संकटाला सामोरं जावं लागलं असेल, त्याला जर ते भोगावं लागलं असेल तर आपल्यालाही भोगावं लागेल. एकदा पायरीचा दगड आणि देवाचा, आतल्या मूर्तीचा, दोघांचा संवाद झाला होता. आता तसा जर नियमानं विचार केला तर दोन्हीही दगडाचीच बनलेली आहेत. बाहेरची पायरी सुद्धा आणि आतली मूर्ती सुद्धा दगडाचीच. तो पायरीचा दगड त्या आतल्या मूर्तीच्या दगडाला, त्या मूर्तीला विचारायला लागला, ए बाबा, आपण एकाच घरातले आहोत, एकाच खटल्यातले, एकच पिंड आहे आपला. तू असं काय पुण्य केलं की लोक तुझ्या पायावर डोकं ठेवतात आणि माझ्या डोक्यावर पाय ठेवतात? पायरीचा दगड विचारतोय देव मूर्तीला आतल्या की असं तू काय पुण्य केलं की माझ्या डोक्यावर पाय देतात आणि तुझ्या पायावर डोकं ठेवतात? तो मूर्ती देव सांगायला लागला. ती दगडाची मूर्ती बोलायला लागली आणि त्या पायरीला सांगायला लागली, सांगू पायरी, खरं तर हे जे बोललात ना हे सत्य आहे.
तुझ्या डोक्यावर पाय देतात आणि माझ्या पायावर डोकं ठेवतात. पण सांगू, याला कारणीभूत सुद्धा स्वतः तू आहेस. ज्या वेळेला तो पाथरवट्या समजते ना, तो पाथरवट्या ज्या वेळेला दगडाची चॉईस करत होता, निवड करत होता, त्यावेळेला आधी त्यांनी तुलाच घेतलं होतं. तो तुझ्याजवळ आला, छन्नी हातोळ्याचे घाव तुला हाणायला लागलात, मारायला लागलात, ठोकायला लागलात. ज्या वेळेला छन्नी हातोळ्याचे घाव तुला घालायला लागलात ना, त्यावेळेला तू स्वतःला भेदून घेतलं, तू क्रॅश करून घेतलं. त्याच्या लक्षात आलं, हे भेदून घेतलंय, क्रॅश करून घेतलं, हे कामाचं नाही. मग तुला त्यांनी सोडलं बाजूला आणि माझं चयन केलं, माझी निवड केलीत. आणि माझी निवड केल्यानंतर मी ठोस होतो, टणक होतो. तो पाथरवट्या, तो शिल्पकार बाबा रात्रंदिवस, अनेक वर्ष दिवस रात्र माझ्या अंगावर बसायचा, छन्नी हातोळ्याचे घाव हाणायचा, रोज छन्नी हातोळ्याचे घाव हाणायचा. मी सहन करायची, घाव हाणायचा, सहन करायची. ते घाव हाणत होता, मी सहन करत होतो. ते घाव हाणता 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 त्या कलाकाराने, त्या पाथरवट्याने मला एक आकार दिलात, एक मूर्ती रूप घडवलं. आणि सांगूत पायरी, मी स्वतःला भेदून घेतलं, छेदून घेतलं. मला एवढे कष्ट झाले, त्रास झाले, तरी सुद्धा मी ते जुमानले नाही, ते सहन केले. आणि ते सहन केल्यामुळे मला सुंदर असा आकार आला, मला देवपण आलं. आणि तेच देवपण आकार दिल्यामुळे मला लोकांनी यथाविध पूजन करून आसनस्थ केलं, प्राणप्रतिष्ठा केली. आणि ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे आज माझ्या पायावर डोकं ठेवतात आणि तुझ्या डोक्यावर पाय ठेवतात. सांगूत, अरे लेका, देवाचं देवपण सिद्ध करण्यासाठी देवाला सुद्धा कसोटीला उतरावं लागलं. तुम्ही आपण माणसं आहोत आईत, तुम्ही आपण माणसं आहोत. लोक कसोटी घेत असतात, घेऊ द्यायचं, खुशाल घेऊ द्यायचं. आम्ही आमच्या मस्तीत राहायचं. देवाला सहन करावं लागलं, आम्हालाही आमच्या जीवनात हे सहन करावं लागेल. बासुरी सांगतेत, मी माझ्या जीवनामध्ये कष्ट केलेत, मी त्रास केलेत. आता हा त्रास ज्या वेळेला केला असं म्हटलं, त्यावेळेला त्या गोपिका म्हटल्यात, मग हे जर सगळं असेल, पण भगवान परमात्मा तुमच्यासारखं मला कधीतरी जवळ करेल का, ही अपेक्षा ज्या वेळेला त्यांनी व्यक्त केलीत ना, त्यावेळेला माझा कृष्ण कन्हैया आपले नेत्र उघडे करतात आणि नेत्र उघडे करून त्या गोपिकांना सांगतात, ए गोपिकांनो, तुम्हाला खरंच माझा संग करायचं आहे, माझ्यासोबत यायचं आहे. गोपिका म्हटलेत, काना, दुसरी जीवनातली कुठलीच आस नाही रे, एकदा तुझ्यासोबत फक्त आनंद व्यक्त करायचा आहे. असं वाटतं तू बासुरी वाजवत राहावी, आम्ही ऐकत राहावी, असं वाटतं कधीतरी तुझ्यासोबत खेळ खेळावेत, ही अपेक्षा आमची आहे. भगवान परमात्मा म्हटलेत, ही जर तुमची अपेक्षा असेल तर त्या अपेक्षेची पूर्तता आम्ही करतो. आता येणाऱ्या शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि त्या दिवशी सुंदर अशी रास क्रीडा आपण त्या ठिकाणी साजरी करूयात, असं ज्या वेळेला कृष्ण कन्हैयाने सांगितलं ना, त्यावेळेला त्या गोपिकांना एवढा आनंद झाला. प्रत्येक गोपिका पटपट आपल्या घरी निघून गेल्या, लगबगीने निघून गेल्या. आणि लगबगीने निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आता शरद पौर्णिमा कधी येते, कधी तो दिवस उजाडणार याची वाट बघायला लागली. एक एक दिवस त्यांना आता एका वर्षासारखा वाटायला लागला. आणि नेमका शरद पौर्णिमेचा दिवस, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आला. त्या दिवशी त्या गोपिका दुपारपासूनच तयारीत लागल्या. तुम्ही जशा कथेच्या तयारीत लागता ना, चाल लवकर जावं लागते, चाल लवकर जावं लागते, त्या सगळ्या गोपिका लवकर जायला लागल्यात. पण तुम्हाला सांगू, काय कठीण परिस्थिती असेल काय सांगा. एखाद्या वेळेला आम्हाला लवकर जायचं असतं आणि त्या दिवशी जर विक्षेप झालात ना, की बघा आपली असं जीवार येते, काय म्हणतात त्याला, तैपायातली आग मस्तकात जाते. बघा आता ह्या माता माऊल्यांना आता सप्ताहामुळे बऱ्याचशा माता माऊल्या इथं थांबल्यात, काही लेकीबाई आल्याही असतील बहुतेक, नसतील आल्या तर नंतर बोलावताच ना. उद्याच्या दिवस कथाला आले तर उद्या बोलवून घ्या, उद्याचा आणि परवाचा काला मिळून जातो. सत्संगही घडेल, परमार्थही घडेल आणि अधिक मासही होऊन जाईल. त्यांना बोलवायचं सोडून द्या. पण इथल्या सुनबाईंना जर समजा आता माहेरी जायचं, आता जावं तर लागेलच ना, अधिक महिना म्हटल्यानंतर थोडी ना सोडतील. आता समजा एखाद्या वेळेला त्यांना सकाळी जायचं आहे, त्या सकाळीच बोवायला म्हणतात, हा पा तुम्ही रोजच झोपता, आज झोपायचं नाही, मला लवकर बसस्टँडवर सोडून द्या जा, मा हातची गाडी हुकली नाही पाहिजे असं म्हटलं. बुवा सकाळी
बरोबर उशिरा उठते. हे लवकर उठवते तो म्हणते थांब ना थोडं आणि होऊ नये असा प्रसंग घडते आणि एस टी ठोकते. मग तुम्ही पहा बुवाची बजॅन्टी. बरं ठीक आहे, कसं बसत तो म्हणते भांडतं कशाला, टेन्शन घेऊ नको, मी तुले वरवट पाठ्याला सोडून देतो, तिथून तुले गाडी भेटीन. तिथं गेल्यानंतर पा तिथं गाडी भेटत नाही पण ॲटो मिळते. मग तो ॲटो मिळते, मग शेगाववरून रेल्वे लवकर धरायची असतं. असं समजू आपण दूर जायचं आहे, रेल्वे लवकर मिळाल्या पाहिजेत म्हणून तो ॲटोवाला ॲटो चालवते. तो रस्ता खराब आहे, तो ॲटो चालते हळूहळू. ही बाई मनात म्हणते उभाऱ्या नाही तर असा पिठालते ना आता असा हळूहळू आणि तिथं जावं आणि तिथंच माहीत पडावं, अनाऊन्समेंट व्हावी रेल्वे 2 तास उशिराने धावणार आहे. मग पा कसं होते. जिथं जाण्याची लगबग आहे तिथं जर विक्षेप व्हायला लागलात तर जमतच नाही. त्यांना असं वाटतं खूप उशीर होऊन राहिला, खूप दूर वाटल्यासारखं होते. तशीच या गोपिकांची अवस्था झाली. हे प्रत्येक गोपिका कृष्ण कन्हैयाला म्हणायला लागले, ए कान्हा, तुझे रास क्रीडेसाठी निधी मनाचं चयन केलं ना ते खूप दूर आहेत लेका. आता सांग म्हटले तर आम्ही तुझ्या जवळ यायचं तरी कसं. दूर नगरे बड़ी दूर नगरे, दूर नगरी बडी दूर नगरी. सगळ्या गोपिका जायला लागल्यात आणि गेल्यानंतर पाहिलं कृष्ण ते एक आहे आणि या कृष्णासोबत कसं काय खेळायचं म्हटले. एकट्या कृष्णासोबत एवढ्या गोपिका कशा काय करायच्यात. कृष्ण कन्हैयाने पाहिलंत गोपिका आल्यात. गोपिकांना सांगितलं चिंता करू नका, जेवढ्या गोपिका आहेत ना तेवढाच कृष्ण त्या ठिकाणी रूप धारण करतो आणि माझ्या गोपिकांसोबत रास क्रीडा करायला लागतो, खेळायला लागतो. आता हे सगळं खेळत असताना परिस्थिती अशी झाली, अनेक गोपिका त्या कृष्ण कन्हैयाला हवं तसं सांगत होते, हवं तसं. काही म्हणत कृष्णा उठक बैठक कर, काही म्हणत कृष्णा गोल गोल फिर. काही गोपिका तर त्याला टिकली लावायचे आहेत, ओटपालीस करायच्या. काही गोपिका त्याला मुलीचा ड्रेस परिधान करायचा. बऱ्याच माता मावल्या मुलाला सुद्धा तो लहान मुलाला ड्रेस घालतात मुलीचा. कृष्ण कन्हैयाला म्हणावं आणि कान्हैयानं तसं करावं, कारण तो क्षणच देवाने त्यांच्यासाठी दिलेला होता. प्रत्येकाचं मनोरथ माझा भगवान परमात्मा पूर्ण करायला लागला. पण परिस्थिती अशी झालीत राजा, त्या गोपिकांना एवढा अहंकार झाला. त्या गोपिका म्हणत, हा पाहिलं कसं कृष्णाला बोटावर फिरवते, म्हटलं तसं करायला लागलात, मी म्हणतो तसं करतो, मी सांगतो त्याच पद्धतीने वागतो. हे ज्या वेळेला त्या गोपिकांनी अहंकारात भाष्य करायला लागलं, देवाच्या लक्षात आलं की अरे येले अहंकार झाला. आता अहंकार झाला असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा त्या गोपिकांपासून गायब झाला. देव दिसतच नाहीये.
देव दिसत नाहीये म्हटल्यानंतर आता सगळीकडे शोधाशोध घेत आहेत. सगळीकडे देव कुठे गेलात म्हणून पाहायला लागलेत. आता देव कुठे आहेत म्हणून पाहायला लागलेत तर फक्त एकट्या राधिकेच्या जवळ देव होता. एकट्या राधिकेच्या जवळ देव होतात. एकट्या राधिकेच्या जवळ ज्या वेळेला देव दिसलात ना, त्या सगळ्याच्या सगळ्या गोपिका राधिकेचा हिरस करायला लागलेत आणि राधिका मात्र हसायला लागली. राधिका म्हटली, बघा सगळ्यांपासून देव गेला पण माझ्यापासून देव गेला नाही, माझ्या जवळच आहे. देवाला वाटलं, अरे राधिका सुद्धा, राधाराणी सुद्धा गुंतल्यात, राधाराधी सुद्धा मोहात आल्यात, अहंकारात चढल्यात. माझ्या भगवान परमात्म्याने अशी लीला केली, माझा भगवान परमात्मा त्यांच्यापासून सुद्धा गुप्त झालात, गायब झाला. आणि भगवान परमात्मा ज्या वेळेला गायब झालात ना, गुप्त झालात ना, आता मात्र राधिका राणी सुद्धा रुदन करायला लागल्यात, रडायला लागल्यात. गोपिका त्या राधिकेच्या जवळ आल्या आणि राधिकाला म्हणायला लागले, का ग काय झालं? कृष्ण होता ना आता तुझ्यापर्यंत, तुझ्याजवळ. ते म्हटले, अगं मलाही समजलं नाही काय झालं तर. बाकीच्या गोपिका म्हटल्यात, अगं राधिका तुला काय सांगू, आम्ही थोडा अहंकार केला ग, माझ्याजवळ आम्ही म्हणतोय तसं देव करतोय म्हणून आमच्या जवळचा देव गायब झाला. राधिका म्हटलीत, बरोबर आहे, माझंही चुकलं. मी सुद्धा असं म्हटलं होतं की सगळ्यांजवळचा देव गायब झालाय, गुप्त झाला, फक्त माझ्याजवळच आहे. माझ्यावर विशेष स्नेह माझ्या भगवंताचा आहे असा मी सुद्धा अहंकार केलात म्हणून देव गायब झाला. आता काय करायचं? गोपिका म्हटलेत, राधिका काहीही कर पण कृष्ण कन्हैयाला बोलाव ग. आता नाही आम्ही पुन्हा अहंकार करणार, आम्ही पुन्हा अहंकार करणार नाही, देवाला बोलाव. असं ज्या वेळेला म्हटलं, गोपिका म्हटलेत, तो माझ्या एकट्याच्याने येते का नाही येत मला माहिती नाही, आपण सगळ्यां मिळून त्याला आवाहन करूयात. आणि म्हणून राधिका राणी सहित कृष्ण कन्हैयाला गोपिका आवाहन करतायत, त्याला आवाज देतायत, कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी. कान्हैया रे
म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला. देव गोपिकेच्या पासून पळून गेला का? त्या गोपिकांनी अहंकार केला म्हणून. मग मला खरं सांगा, त्या गोपिका एवढ्या जवळच्या होत्या, त्या गोपिकेनी अहंकार केला म्हणून जर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा त्यांच्यापासून गुप्त केलात, गोपिकांनी एवढी आपली तर भक्ती नाही, त्यांची एवढी आपली भक्ती आहे का? मग मला खरं सांगा, गोपिकांनी अहंकार केला म्हणून देव जर त्यांच्या दूर जात असेल, आपल्या अहंकारात देव येईल आपल्याजवळ? म्हणून सांगतो, कधीच माणसाने अहंकार करू नये. हे मी करतो, हे माझ्यामुळे झालं, अरे आम्ही होतो म्हणून सप्ताह झाला, अजिबात करू नका. अरे मी आहे म्हणून एवढा समाज येऊ शकतो, असा कथाकाराने सुद्धा अहंकार करू नये. कोणीच अहंकार करू नये. देव तुमच्यापाशी थांबू शकत नाही. अंतकरणामध्ये जे लोक भोळे भाविक असतात, साध्यापणाने जीवन जगतात, त्या लोकांच्याकडे देव असतो. म्हणून अहंकार रहित मीपणा सोडून, स्वतःचा मोठेपणा बाजूला सारून देवासोबत भक्तिभावाने त्याचं संकीर्तन करायचं असतं. मग त्या गोपिकांनी क्षमा मागितली, लगेच देव त्यांच्याजवळ प्रकट झाला आणि पुन्हा रासलीला करायला लागलात, रास क्रीडा करायला लागलात. आता तो गोपिकांसोबत खेळतोय म्हटल्यानंतर आजच्या दिवस आम्हीही गोपिकाच्या रूपाने त्या ठिकाणी असं समजूयात, आम्ही सुद्धा गोपिका आहोत, आम्ही सुद्धा गोपाळ आहोत आणि आमच्या प्रत्येकीचे सोबत एक एक कृष्ण कन्हैया आमच्यासोबत रास क्रीडा करतोय, आनंद उपभोगवतो आहेत. अशाच पद्धतीचा भजनानंद आपल्याला सुद्धा कृष्ण कन्हैयाच्या संगतीमध्ये घ्यायचा आहे. असं समजूयात, रास क्रीडेचा आनंद ज्या गोपिकांनी कृष्ण कन्हैयाच्या संगतीमध्ये घेतला, तोच आनंद आपण या धर्ममंडपामध्ये घेऊयात आणि सगळ्यांनी सुंदर असं भजनानंद करायचं. घ्यायचंय ना भजन? करायचं ना? मग आता काय पैसे टाकू खात्यात? ऐकायसाठीच आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणसाल हे स्पीकर वगैरे का लावा लागतात, भोंगे का लावा लागतात? ऐकून घ्या. अरे ह्या परमार्थाच्या श्लोकामध्ये, साधनेमध्ये एवढी ताकद आहे की नकळतपणे चुकून रागारागात जरी हे श्लोक घरात असलेल्या, गावात फिरत असलेल्या लोकांच्या, महिलांच्या कानावर गेले, त्यांचा सुद्धा नकळतपणे उद्धार होतो. म्हणून हे करणे वगैरे लावून ठेवावे लागतात. हे नाही तर काय गरज आहे? काय गरज आहे लावायची? कधीतरी याचा स्वीकार केला पाहिजेत ना आम्ही मनासाठी. परिणाम दिसतो. अत्तराची शिशी सांडली आणि तिला न कळत हात लागला, दुर्गंध येईल ना आपल्या हाताचा. आता अत्तर लावल्यामुळे न कळत लागलं ना, आपल्याला माहिती आहे आणि म्हणून जर आम्ही अत्तर लावलं असतं तर आम्हाला सुगंध आला असता. पण आम्ही त्या अत्तराची शिशी सांडली आणि तिला न कळत हात लावला म्हणून दुर्गंध देईल ना? नाही, ते न कळत लावा का कळत लावा, त्याचा जसा सुगंधच आमच्या हाताला स्पर्श होईल, तो जाणवेल, तसा ही कथा कर्णांच्या माध्यमातून, करण्यांच्या माध्यमातून, कर्णातून आत शिरेल ना. त्या लोकांना न कळतपणे सुद्धा उद्धाराला पुढे जावं लागतं. त्यांना उद्धार मिळतो, उद्धार होतो त्यांचा. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये का असेल ना, त्यांच्या जीवनामध्ये बदल होतो आणि त्यांना या मंडपात यावंसं वाटतं. इथं आले म्हणजे उद्धार होतो. म्हणून हे भोंगे वगैरे लावावं लागतात. नाही तर काय गरज आहे? याच्यासाठी लावावं लागतात. आणि मग एवढं नसेलच ना तर वरचं अजिबात बंद करून ठेवून हे खालचं चालू ठेव बघतात. बरोबर आहे, मंडपात येऊन कथा ऐकली पाहिजेत, बाहेरच्या लोकांना प्रेरणा द्यायची आणि आतमध्ये कथा. तुम्ही म्हणसाल मग कर्णेनं ऐकून जर आमचा उद्धार होत असेल तर महाराज एवढ्या उन्हात कशाला तरफडायचं? आम्ही घरूनच कथा ऐकतो ना, आम्ही कशाला एवढ्या उन्हात तरफडू मग इथं? बरोबर आहे, तिथं काही प्रमाणामध्ये उद्धार होतो, पण इथं आल्याबरोबर तुम्ही फेडरेशन पाहिले की नाही? कथा मंडपातूनच ऐका का लागते याच्यासाठी सांगतो. तुम्ही फेडरेशन पाहिलेत? आपल्या गावातच आहे, बंद झालं म्हणून काय झालं? फेडरेशनच्या रांगेमध्ये अनेक गाड्या लागतात कापूसासाठी, नाही का? मग कापसासाठी गाड्याचा नंबर लागला की सगळ्यात पहिले कुठल्या गाडीचं मोजमाप होते? जे रोडवर उभे आहेत तिचं. मग फेडरेशनच्या आतलं नंतर.
बरोबर? हा हो माये हो, इकडे लाडक्या बहिणी, कोण्या गाडीचं मोजमाप आधी आहे? जे फेडरेशनच्या आत आहे तिचं का ब्रोडवर आहे तिचं? फेडरेशनच्या. जे गाडी फेडरेशनच्या, जे गाडी फेडरेशनच्या, जे गाडी फेडरेशनच्या, जे गाडी या फेडरेशनच्या आत आहे त्या गाडीचं मोजमाप पहिले. हे रोडवरचे नंबर लागला तापव. तुम्ही म्हटलं ना महाराज मग की घरून ऐकलं तर काही प्रमाणामध्ये उद्धार होतो. बरोबर आहे, उद्धार होतोच ना. तो उद्धार कसा होतो? हे सरकारनं घालून दिलेले नियम आहेत ना, तुरीसाठी हरभऱ्यासाठी, काय म्हणतात त्याला? ऑनलाईन नोंदणी. ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन नोंदणी करायची आणि मग आम्ही फक्त त्यासाठी लायक बनायचं. तसं फक्त बाहेर ऐकून होणं आहे. तिथं ऐकायचं, मग आपला माल इथं घेऊन यायचा आणि आपल्या मालाचा विक्रय करायचा आणि त्याचा मोबदला घ्यायचा. तसं या फेडरेशनच्या आत येऊन कथा श्रवण करायची असते, ऐकायचं असते. आणि हे त्याच्यासाठी येतले का? हे त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहेत. आणि हा आनंद आहे, हे ऐकलं पाहिजेत, हा घेतला पाहिजेत. हा आनंद, हा अनुभव, आपली इच्छा असोत वा नसोत, हा श्रवण केलात ना की आपला उद्धार होतो. आपण रोज ऐकतोच की नाही दुसरं? मग लेका देवाचं गुणगान ऐकायला व्यत्यय तरी काय? आम्ही बाकी काही ऐकतोच ना हो, मग आम्हाला देवाचं ऐकायला हरकत तरी काय आहे का? आम्हाला असं वाटतं. आणि देवाच्यासाठी आहेत, आम्ही देवासाठीच आहोत, हा भाव ठेवला पाहिजेत. बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आनंद घेता आला पाहिजेत. हा आनंद आहे. मला खरंच स्वाभिमान वाटतो. मला रोज आनंद वाटतोय. का आनंद वाटतोत माहिती आहे का? मी अहंकारात बोलत नाही आईंनो, याहीपेक्षा समाज खूप असेल कथेला आमच्या. पण खरं सांगूत, मला आनंद या गोष्टीचा आहे की मी आमच्यात कथा करतोय, माझ्या लोकांमध्ये कथा करतोय, याचा आनंद आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला बहुसंख्येने येतात ना, खरंच सांगतो, बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात, खूप मनाला चांगलं वाटतं. की कधी कधी असं वाटतं गावातला माल गावात खपत नाही. होते की नाही असं? दाल बराबर म्हणतात, काय आहे ते, कायले आपली वाणी खराब करा, आहे की नाही? हा, आणि ते तर माहीत आहे ना मला. मी तशी धारणा होते, पण खरंच तुम्ही तसं केलं नाही. मला माहिती आहे माझ्याकडे ज्ञान नाही, बुद्धी नाही, कुवत नाही, तरी सुद्धा तुम्ही फक्त पुत्र स्नेह मोहितू याच न्यायाला अनुलक्षून तुम्ही उपस्थित राहता. या उपस्थितांमध्ये आमची इच्छा फक्त हीच आहे. मला कार्यकर्ते सुद्धा तेच बोललेत, महाराज जनमानस उपस्थिती आहेत, आम्ही जिंकलोत म्हणतात, आम्हाला याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही पाहिजे. म्हणजे हे तुमचे लेकरं जे काही करत होते यांची इच्छा फक्त एक आहे. तुमचे लेकरं म्हणजे याच्यात सगळ्याला बरं, आता जे जे करणारे आहेत, नाही तर माणसाने एकाले म्हटलं त्याले नाही, तले म्हटलं त्याले नाही. हा सप्ताह कोणाला बोलवायचा नसतो. इथं सगळ्यांशी येथे आहे अधिकार. इथं प्रत्येक जण कार्यकर्ता असतो, आपलं म्हणून जगायचं असतं. तर हे सगळं करण्यासाठी या लोकांनी जे प्रयत्न केलेत, या प्रयत्नाला यश त्याच दिवशी आलं ज्या दिवशी तुम्ही सगळे उपस्थित राहिलेत. हे महत्त्वाचं आहे ना. एक तर मी यांना तोंड मारलं होतं, तुम्ही कथा तिकडे ठेवू नका, बाहेर ठेवा, मंडप भरणार आहे. बाकीचे सगळे म्हणत एवढ्या गर्दीत होते काही नाही होत, पण मायनं लाज राखलीत ना मुलाची. बरं, मुलाचा सांभाळ मायच करते, ते माहीत आहे की आता आपल्याला हेच करावं लागेल. आज आनंद वाटतो, आम्ही परमार्थासाठी एवढे सक्रिय आहोत, परमार्थासाठी सक्रिय आहोत. एवढ्या उन्हात मला काल आमचे कार्यकर्ते म्हणत, महाराज खरंच सांगतो, एवढ्या उन्हात एवढे लोक आहेत, हा जर व्यतिरिक्त टाईमात असतात ना, ते पुढची जागा भरली असती म्हणत, मागची आहे का? कारण त्यांची मेहनत तेवढी आहे, त्यांचे प्रयत्न तेवढे आहेत. प्रत्येकासोबत बोलतो, भेटतो, त्यावेळेला लक्षात येतं प्रत्येकजण एक, अरे बरं हे ठीक आहे, हे समजा नवीन तरुण पोरं आहेत, हे अनेक पांढऱ्या केसाचे झाले, त्यांच्या शरीरानं खरं होते का हो सांगा? तरी जीव बिचारे कष्ट करून राहिलेत, मेहनत घेऊन राहिलेत. हे का? त्यांच्या मनामध्ये परमार्थाची आवड आहे म्हणून. आणि हे आवड त्या वेळेला चित होते ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होत असतात.
त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून आनंद आहे, आनंद आहे. आपल्याला कृष्ण कन्हैयाच्या विवाह सोहळ्याकडे वळायचं आहे. जास्त उशीर झाला की मग पुढेही जमत नाही, ऊन खूप त्रास देतात नाही का. म्हणून बघा 10व्या स्कंदामध्ये अक्रूराच्या भेटीचा प्रसंग आलेला आहे. बघा कृष्ण कन्हैया या गोपिकांसोबत राहत असताना एक दिवस काय झालं, इकडे हे रास लीला चालू आहे आणि ते रास लीला चालू असताना त्याच्यामध्ये सुद्धा एक शंखचूड नावाचा राक्षस आला जो कुबेराचा सेवक होता. त्याला माझ्या भगवान परमात्म्याने मारून टाकलं. त्याच्यानंतर अरिष्टासूर आला जो बैलाच्या रूपाने आला होता, त्याला सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्याचे शिंग धरले, त्याला गरगर गरगर फिरवलं आणि फेकून दिलं. आता इकडे हे सगळे ज्या वेळेला मरायला लागलेत ना, कंसाची तिकडे सभा चालू होती आणि कंसाची सभा चालू असताना त्या कंसाच्या सभेमध्ये नारदजी जाऊन पोचलेत आणि नारदजी आता कंसाला सांगायला लागलेत, ए कंसा, यशोदायां सुतां कन्या देवक्या कृष्णमेव च रामश्च रोहिणी पुत्रे वसुदेवेन बिभ्यता. कंसाला नारद सांगायला लागले, ए नारदा, तुला सांगू, तू कधीतरी हा विचार केला काय, तुझे जेवढंही सैन्य आहे, दैत्य आहेत, ते गोकुळात वृंदावनात गेल्यावरच का मरतात रे? म्हटले का मरतात? का? त्याचं कारण आहे, तुझा जो शत्रू आहे ना, तो गोकुळात वृंदावनामध्ये राहतोय. कोण? कृष्ण. त्यावेळेला सांगितलं, कृष्ण तो तर नंदबाबाचा पुत्र आहे, यशोदेचा पुत्र आहे. तो म्हटले कोणी सांगितलं? नारद म्हणतात, नारदजी सांगतात, यशोदायाम सुताम कन्या, यशोदेला तर मुलगी झाली होती. देवक्या कृष्णमेवच, देवकीला कृष्ण झाला होता. आणि जो रोहिणीचा पुत्र आहे ना, तो सुद्धा रोहिणीचा नाही, तो सुद्धा वसुदेवाचाच आहे. दोन्ही भावंड आहेत. कंसाला राग आला, कंसाने रागारागात सभा बोलावली, चर्चा गंभीर व्हायला लागली की याचं मार्केट खूप वाढून राहिलं, कसं करायचं, काय करायचं, त्याला पाडायचं कसं. आणि म्हणून मग आता एक विचार केला, आता आपण याच्या विरुद्ध प्लॅन करायचा, कट रचायचा. का? आतापर्यंत जेवढे शत्रू त्याच्या भूमीमध्ये गेलेत त्यांनी सगळ्यांचा नायनाट केला, आता तिकडे पाठवायचंच नाही. बहुतेक त्याच्या भूमीमध्ये ताकद असेल. आता काय करायचं, आपण त्या कृष्णाला इकडे बोलून घ्यायचं, तिकडे जायचंच नाही. तिकडे जायचं नाही म्हटल्यानंतर मग लगेच त्या ठिकाणी पाठवायचं म्हणून अक्रूर काकाला त्या ठिकाणी पाठवलं. आता अक्रूर काका आधी तर जात नव्हते, पण कंसाने ज्या वेळेला ताकीद केलं, रागात बोलायला लागले, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आता मला गेलंच पाहिजे. आणि म्हणून अक्रूरजी त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाला आणायला गेलेत आणि आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पोचलेत. नंदबाबाने यथोचित सन्मान केलात, रात्रीचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर रात्रभर विसावा झाला, निवास झाला, आराम झाला, झोप झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हातपाय तोंड अंघोळ झाल्यानंतर चहा घेत असताना त्या अक्रूर काकाला विचारलं नंदबाबाने, बोला कसं काय येणं केलं, काही समजलं काय? अक्रूर काका आले, रात्रभर थांबले, जेवण गिवण झालं, दुसऱ्या दिवशी सकाळचं नाश्ता पाणी झालं. मग नंदजी त्यांना विचारतात, कसं काय येणं केलं? याला म्हणतात आतिथ्य पूजन. आम्हाला तर पाहुणा गाडीतून उतरला, रस्त्यानं दिसला, म्हणतात राम राम, मंदातच आले, कसं काय येणं केलं, कसं काय येणं केलं? अरे त्या पाहुण्याला घरात येऊ द्या, त्याला बसू द्या, मग त्याला विचार, हा दरवाजात असले आले काय? काही काही तर फारच उघरट बोलतात, फारच उघरट बोलतात. आतिथ्य पूजन केलं पाहिजे. पहिले अतिथीचा सन्मान व्हायचा, वाट पाहायचे, अतिथी तुम कब आओगे. आता तर म्हणतात अतिथी तुम कब जाओगे. आता पाहुणा जायची वाट पाहतात. का हो यात्रेला पाहुणे आले? हो ना माय, आता काय 2-3 दिवस तर खाऊच आहे. 2 दिवसानं पाहुणे गेले की शांत होईल, तोपर्यंत तो काही खरंच नाही. पण आपण आवडीनं बोलावतो,
आपण आवडीनं बोलावतो. कथेतला भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही अतिथीचा सन्मान केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी विचारलं तर अक्रूर जी कैसे आना किया? तब अक्रूर जी बोलने लगे, नंद बाबा मैं कन्हैया को लेने के लिए आया हूँ. हे शब्द जसे ऐकलेत ना, अक्रूर काकाला बोलायला लागले नंद बाबा म्हटले, अक्रूरजी माझ्याजवळ म्हटलं बरं केलं, यशोदेच्या पुढे म्हणू नका बरं, यशोदेच्या पुढे म्हणू नका. हे शब्द ऐकलेत आणि यशोदा मैया मागणं आल्याबरोबर म्हटले, नंद बाबा काय बोलताय, काय कशाला, यशोदेला काय सांगायचं नाही, काय सांगायचं नाही. नंतर मग अक्रूरजी आता म्हणायला लागलेत, मैया खरं सांगूत, मी कृष्ण कन्हैयाला घ्यायला आलो, त्याला मथुरेला न्यायचं आहे. एका क्षणात यशोदा मैया म्हणायला लागले, अक्रूरजी तुम्हाला आतापर्यंत मी आतिथ्य पूजन केलं, तुम्हाला हवं ते प्राप्त करून दिलं, आता मात्र तुम्ही अतिरेक केलंय, तुम्ही आता निघून गेलं पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, म्हटले काही झालं तरी चालेल, मी कृष्णाला देणार नाही. अरे देणार नाही म्हटले, मैया फक्त एक धनुर्यज्ञ आहे, त्या कार्यक्रमासाठी न्यायचं आहे आणि त्यांना आणायचं. ते म्हटले अजिबात नाही, हवं तर तुम्हाला मी माझ्या शरीराचा प्राण द्यायला तयार आहे, पण कृष्णाला मागू नका. हे सगळी चर्चा चालू होती. एक दासी होती, त्या दासीनं ऐकलं कोणीतरी घ्यायला आलं, ते धावतच गेली पूर्ण वृंदावनामध्ये आणि त्या वृंदावनामधल्या त्या सगळ्या गोपिकांना सांगायला लागले, कोणीतरी कृष्णाला घ्यायला आलाय, कोणीतरी बाबाच्या दारी आलंय, यशोदा मैया रडते, काहीतरी झालंय. सगळ्या अख्ख्या गोपिका त्या ठिकाणी एकत्र झाल्या आणि त्या एकमेकीला विचारत असताना ते म्हटले मला माहीत नाही, ते म्हटले मला माहिती नाही. त्यामुळे आता त्या सगळ्या यशोदेजवळ आल्यात आणि त्या गवळणी यशोदेला विचारायला लागल्यात, ए यशोदे, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला, सांगे वो मजला. अक्रूर उभा असे बाई, सखे गे साजनी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी आल्या, अक्रूरजीला शिव्या घालायला लागल्यात. अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडीलय, का घात करू आलासी वदेसी मजला. अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी. अरे लेका, काय तुझं नाव तसाच तू आहेस, क्रूर आहेस तू. नीव देणार नाहीत म्हटले, अक्रूर तुला जर कृष्ण कन्हैयाला न्यायचं असेल ना, आधी आम्हाला खाली झोपू दे, आमच्या अंगाहून रथ घेऊ, आम्ही ज्या वेळेला आमच्या अंगाहून रथ नेशील, आम्ही गतप्राण होऊ, त्यावेळेला तू रथ न्यायचा, तसं न्यायचा नाही. आता एवढं बोलल्यानंतर भगवान परमात्मा सुद्धा त्या गोपिकांचं प्रेम पाहिल्यानंतर भावूक झालेत आणि अक्रूराला सांगायला लागले, अक्रूरा या गोपिकांचा शोक माझ्याच्याने पाहवल्या जाणार नाही, तू काय करायचं ते कर, पण पटकन इथून रथ घेऊन चाल असं म्हटलं. आणि त्या ठिकाणी अक्रूर काका रथावर विराजित झालेत आणि दाऊ भैया आणि कृष्ण कन्हैया गोपिका बोलत होत्या ना होत्या तेवढ्यातच त्या ठिकाणी त्यांनी रथ चालवायला सुरुवात केली. तो रथ निघून गेला आणि तो रथ निघून जाऊन अक्रूर काकाच्या मनामध्ये मात्र एकच भाव आहेत, मी कृष्ण कन्हैयाला घेऊन जातोय, पण कंस काय मारेल की काय माहिती नाही असा भाव मनात ठेवला. आणि त्या ठिकाणी काय झालं, कृष्ण कन्हैया, अक्रूर काका आणि दाऊ भैया, बळीराम दादा हे ज्या वेळेला यमुना मातेच्या तीरावर जातात, अक्रूर काका म्हटलेत मी स्नान करतो म्हटल्यानंतर अक्रूर काका स्नान करण्याच्या उद्देशाने यमुना मायेच्या डोहात शिरलेत. मनामध्ये तेच चिंता की कृष्ण कन्हैयाला जर कंसाने मारलं तर काय करायचं. शेवटी त्या ठिकाणी अक्रूर काका ज्या वेळेला आत पाण्यामध्ये शिरलेत, जसे आत पाण्यात शिरलेत ना, माझ्या कृष्ण कन्हैयाचं त्यांना पाण्यामध्ये चतुर्भुज दर्शन झालं.
आता चतुर्भुज रूप दर्शन ज्या वेळेला झालं, अक्रूर काकाला वाटलं, अरे कृष्ण आता तर रथावर होता, पाण्यात कसा काय शिरलात? लगेच पाण्याच्या बाहेर येऊन पाहतात तर कृष्ण कन्हैया रथात जसेचे तसेच होते. त्यांना वाटलं माझ्यासोबत खेळ होतो की काय, पुन्हा पाण्यात शिरलेत. पुन्हा पाण्यात कृष्ण कन्हैया, बाहेर पाहलत कृष्ण कन्हैया, आत हरी बाहेर हरी, हरीने हरी घरी कोण दिले. भगवान परमात्मा सगळीकडे दिसलात. आता मात्र दृढ निश्चय झाला की आता माझ्या देवाला कंस मारू शकणार नाही, म्हणून आता त्या ठिकाणी हे सगळे घेऊन गेलेत. आणि घेऊन जात असताना आता पहिल्यानं मामाच्या गावाला आलेत. पहिल्यानं मामाच्या गावाला आल्यानंतरचा आनंद आहे. आता आनंद म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अक्रूर काकाला विचारायला लागले, काका मामाचं गाव आलोत, मामाच्या गावात आलोत, आणि मग मामाच्या गावात आल्यानंतर मामाचं गाव तर पाहावं लागेल की नाही, एकदा फिरून येतोत. आता फिरून येतोत म्हटल्यानंतर काय झालं, तर रस्त्याने चालत असताना त्या ठिकाणी एक बाबा कपडे घेऊन चालला होता. आता ते कपडे घेऊन जात असताना कृष्ण कन्हैया आणि दाऊ भैयाने पाहिलं आणि त्याला आवाज दिलात, ए बाबा कुठं चाललात? म्हटले राजदरबारामध्ये. हे कपडे राजाचे आहेत? म्हटले हा. मला देणार का घालायला? तू बोलायला लागला तद्वा काही बोलायला लागलात ना, त्यावेळेला देवाला असा राग आला, एक सापट मारली, एका सापटीत मेला. शेवटी देवाने ते कपडे घेतलेत, आपल्या अंगामध्ये परिधान केले, पण ते ढिले होत जाआहेत, ते ढिले व्हायला लागलेत. मग ढिले व्हायला लागल्यानंतर मग काय करावं, एक विणकाम करणारा, शिवणकाम करणारा बाबा तिथं बाजूलाच बसलेला होता. कृष्ण कन्हैया त्याच्याजवळ गेलेत आणि त्याला म्हणायला लागले, ए बाबा हे कपडे आमच्या अंगामध्ये थोडे ढिले होऊन राहिलेत, हे थोडेसे याला धागा लावून थोडे शुद्ध करून देशील का, फिटिंग करून देशील का? त्याला नाही म्हणायची सोयच नव्हती, कारण त्यांना पाहिलं होतं त्या समोरच्यांना नाही म्हटलं तर त्याचे काय हाल झालेत. त्याने लगेच हो म्हटलं. लगेच हो म्हणताबरोबर भगवान परमात्म्याने कपडे दिलेत, त्याने शुद्ध सुंदर असे विणून दिलेत. भगवान परमात्म्याने ते वस्त्र परिधान केलेत, राजासारखं रूप दिसायला लागलं. त्यावेळेला कृष्ण कन्हैयाने त्याला आशीर्वाद दिला, बाबा मी म्हणता बरोबर तुम्ही मला होकार दिलात आणि माझे वस्त्र तुम्ही मला विणून दिलेत, तुम्हाला आशीर्वाद देतो म्हटलेत. आताच नाही पण कलियुगामध्ये तुमची खूप मोठी किंमत वाढणार, लय किंमत वाढणार. एवढी किंमत वाढीन की कपडा 100चा शिलाई 300ची. शिवणकाम करणाऱ्या लोकांना भगवान कृष्ण कन्हैयाने आशीर्वाद दिलाय. तुम्ही माझ्यासाठी उदार मन केलं ना, जा म्हटले, कलियुगात तुमची किंमत वाढणार. ब्लाऊजचं पीस 50 रुपयातून शिलाई 100 आहे की 150? आपल्याकडे स्वस्त आहेत. आम्ही तिकडे पुण्याला तिकडे कथेला गेलो होतो, तिकडे 400 रुपये शिलाई एका ब्लाऊजची. काय कपडा असेल आणि काय ते, म्हणजे ह्या हिरस नाही आहे तुमचा, हा टेलर लोकांना दिलेला आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आणि मग देव तिथून पुढे जायला लागलेत. पुढे जाता जाता त्या रस्त्याने माझ्या कृष्ण कन्हैयाला एक थोडं वेगळं रूप दिसलं. काय होतं, अथव्रजन राजपथेन माधव स्त्रियं गृहीता विलेप भाजना विलोप्य कुब्जायवती वराना प्रपश्चयांती प्रहसन रस प्रद. एक 3 ठिकाणी वाकडी असलेली स्त्री राज मार्गाने जाताना देवांना दिसली आणि देवाला दिसता बरोबर देवाने तिला आवाज दिला, ए सुंदरी. आता सुंदरी, गोऱ्या गोमट्या स्त्रियांना जर समजा सुंदरी म्हटलं तर एखाद्या वेळेला त्यांना असं वाटेल ही माझी स्तुती चालू आहे. पण एखाद्याचा वर्ण जर त्या पद्धतीचा नाही आणि त्याला जर समजा चिडवलं, त्याला जर त्याच पद्धतीचे वाक्य वापरले, त्याला असं वाटतं मला हिनवलं काय, मला चिडवलं काय असं वाटते, राग येतो. पण हिला सुंदरी म्हणताबरोबर तिने आजूबाजूला पाहिलं, कुठली स्त्री नाही आणि मला सुंदरी शब्द ऐकू येतो. कोण आहेत म्हणून मागे पाहलत, गोंडस 2 पुत्र दिसले, मुलं दिसलेत. कृष्ण कन्हैयाला पाहलत आणि तिने राग नाही व्यक्त केला. ती म्हणायला लागलीत, कोण आहेस तू? आतापर्यंत मला 3 ठिकाणी वाकडी असलेली कुबडी म्हणतात आणि असं तू कोण आहेस की पहिल्याने मला सुंदरी असं म्हटलं, नाव सांगितलं, मोहित झाल्या. म्हटले तुझ्या हातात काय आहे? तिने सांगितलं माझ्याकडे तिलक आहे. म्हटले राजदरबारात घेऊन चालले, मला लावून देशील का? म्हटले हा लावून देतेत ना. देवाला जसं तिने तिलक दिलं ना, देवाने काय केलं, तिच्या अंगठ्यावर पाय दिलेत,
कमरेपाशी धरलं, मानीपाशी धरलं, जे झटका मारला, जसा झटका मारला ती कुब्जा दाशी आतापर्यंत ही न कळा होती, क्षणार्धात त्या कुब्जा दाशीला सुंदर असं रूप प्राप्त झालं. हो भक्तासाठी तो जग जेठी उपजेशी रथ झाला. हो भक्तासाठी तो जग जेठी उपजेशी रथ झाला. हो भक्तासाठी तो जग जेठी उपजेशी रथ झाला. उपजेशी रथ झाला मोहन मुरलीवाला. उपजेशी रथ झाला मोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. हो, हो, मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जेशी रथ झाला. कुब्जेला सुंदर रूप धारण करून दिलं आणि माझा कृष्ण कन्हैया आणि दाऊ भैया धनुर्यज्ञाकडे जायला लागलेत. आता धनुर्यज्ञाकडे ज्या वेळेला गेलेत ना, लगेच त्या ठिकाणी जाऊन कृष्ण कन्हैयाने क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी धनुष्य तोडलं. आणि धनुष्य जसं तोडलं ना, तिथं उपस्थित असलेले सैनिक त्यांचा निपात केला आणि कंसाच्या सभेकडे यायला लागलेत. कंसाला माहिती होतं कृष्ण इकडे येतोय, म्हणून कृष्ण कन्हैयाला मारण्यासाठी कंसाने काय केलं, एक कुलयापीड नावाचा हत्ती आहे, त्याला मदिरा पाजलीत आणि त्याला त्या रणांगणामध्ये सोडलं. आता ज्या वेळेला कृष्ण कन्हैयाच्या समोर हत्ती सोडलात ना, माझ्या कृष्ण कन्हैयाने पाहिलं की हा मधोन्मत असलेला हत्ती त्या ठिकाणी येतोय. कृष्ण जसे समोर जायला लागले, दाऊ भैया म्हटले एक आणा, एक काम मलाही करू देत. म्हणून नंद ते दाऊ भैया त्या ठिकाणी त्या कुलयापीड नावाच्या हत्तीवर धावून गेलेत आणि त्या हत्तीच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्या ठिकाणी महाभयंकर असं युद्ध करायला लागलेत. आता महाभयंकर असं युद्ध करत असताना दाऊ भैया थांबलेत आणि काही क्षणामध्ये दाऊ भैया बलाढ्य असं शरीर थोडंसं उंच कुदवायला लागलेत. उंच कुदून त्या ठिकाणी त्या हत्तीच्या अंगावर शिरलेत आणि त्या हत्तीच्या अंगावर बसल्यानंतर त्याचं जे मस्तिष्क आहे त्या मस्तिष्कावर जसा प्रहार केला, लगेच क्षणार्धात त्या ठिकाणी तो हत्ती खाली पडला. हत्ती जसा खाली पडला, लगेच माझे कृष्ण कन्हैया आणि रणांगणामध्ये उतरायला लागले. त्या ठिकाणी चानूर आणि मुष्टिक नावाचा जो दैत्य आहे तो त्या ठिकाणी मल्लयुद्ध खेळण्यासाठी आला होता, तोही त्या ठिकाणी समोर आला. माझ्या भगवान परमात्म्याने त्यांचा सुद्धा निपात केला, दाऊ भैयाने सुद्धा त्यांचा निपात केला आणि चानूर आणि मुष्टिकाला जसं मारलत ना, कूट शल तोशल या सगळ्यांना त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाने मारून टाकलं आणि सरळ जिकडे त्या ठिकाणी कंस बसलेला आहे त्या कंसाच्या सिंहासनाच्या दिशेने माझ्या कृष्ण कन्हैयाने धाव घेतली. जसा कृष्ण कन्हैया धाव घेतली, कंसाला वाटलं हा मला मारण्यासाठी येतोय, म्हणून कंस सुद्धा त्याच्या तयारीने त्या ठिकाणी त्याच्या जवळ जायला लागला. पण कंस जसा तयारीने जायला लागला, लगेच कृष्ण कन्हैया कंस काही करणार याआधी त्याच्या सिंहासनावर उडी घेतली. सिंहासनावर उतरल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाने त्या कंसाचा पाय खाली खेचला. पायरीवर जसा आलात, कुठलाच कृष्ण कन्हैयाने मागचा पुढचा विचार न करता भली मोठी मुष्टिका मागे केली आणि मागे करून असा प्रहार केला, जसा प्रहार केला क्षणार्धात कंस त्या ठिकाणी गतप्राण झाला आणि मथुरेतल्या लोकांनी कृष्ण कन्हैयाचा जय जयकार केला. कृष्ण कन्हैया लाल की, कृष्ण कन्हैया लाल की, कृष्ण कन्हैया लाल की. युद्ध त्या पद्धतीचं सांगायला लागते ना, पण दम येते. बिभत्स आहे ना ते. कंसाचा वध केला, उग्रसेनाला राजगादी दिली आणि राजगादी दिल्यानंतर पहिली विनंती केलीत, राजा माझ्या आईबाबांना मोकळं सोड. कृष्ण कन्हैया आधी मोकळं सोडू शकत नव्हते काय, पण कृष्ण नीतीच्या बाहेर वागत नाहीत. लोक म्हणतात कृष्ण मनात वाटला तसा वागला.
आधी उग्रसेनाला त्याची राजगादी देऊन दिलीत आणि मग त्याला विनंती केली, माझ्या माता पितांना मला सोडू देत. कृष्ण कन्हैयाला सुद्धा आई वडिलांचं कर्तव्य पार पाडावं लागलं. धर्मशास्त्र सांगते, मात पितरम वृद्धम भार्या साध्वीं सुतम शिशुम गुरु विप्रम प्रपन्यंच कल्पो बिभत्स वृतम वसनम मृतः. सामर्थ्य असूनही जे लोक माता पिता पती पत्नी मुलं गुरु ब्राह्मण आणि शरणांगत आलेल्या व्यक्तीचं पालन पोषण करत नाही, ते लोक जिवंत असून मेल्यासारखे आहेत. म्हणून सामर्थ्याने आपण आपल्या सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी आता सगळ्यात पहिले देवकी मातेची भेट घेण्याकरता कृष्ण कन्हैया जातात. आणि देवकी मातेची भेट त्या ठिकाणी घेत असताना मनामध्ये प्रेमही आहे, आल्हादही आहे. यशोदा मैयाची आठवण आली आणि ती यशोदा मैयाची आठवण आल्यामुळे उद्धवजीला सुद्धा त्या ठिकाणी पाठवून दिलं. पण तिथलं गोपिकांचं प्रेम पाहिल्यानंतर उद्धवजी सुद्धा स्थगित राहिलेत आणि त्यांनी एकच विचार केला की देवावर गोपिका जेवढं प्रेम करतात तेवढं कोणीच देवावर प्रेम करत नाही, हा भाव त्या ठिकाणी केलात. त्यांनी एवढे प्रभावित झालेत गोपिकांच्या त्या भक्तीवर की त्यांनी वंदे नंद व्रजस्त्रीनाम पादरेणू विभीषणा शाहा, त्यांनी त्यांच्या पायाची मातीच आपल्या कपाळाला लावलीत आणि तिकडून इकडे त्या ठिकाणी निघून आलेत. इकडे काय झालं, कृष्ण कन्हैयाच्या जवळ उद्धवजी परत आलेत आणि उद्धवजी परत आल्यानंतर इकडे कंसाच्या ज्या पत्नी आहेत अस्ती आणि प्राप्ती, ह्या आपल्या बापाच्या जवळ गेल्यात. आता त्या विधवा झाल्यामुळे आपल्या बापाच्या जवळ गेल्या आणि त्या जरासंधाला सांगायला लागलेत, बाबा कृष्णाच्या मुळेत आमच्या पतीला मरण पत्करावं लागलं, तुम्ही काहीतरी त्याचा काटा काढला पाहिजेत. म्हणून 23 अक्षयोनी सैन्य घेऊन त्या ठिकाणी जरासंध चाल करून आलात आणि चाल करून आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं. पण माझा भगवान परमात्मा सैन्य त्यांच्यासोबत काही त्याला न करतात त्याला 17 वेळा सोडून दिलं. 17 वेळा सोडून दिलं. म्हणून तेव्हापासून म्हण आहे, लोक बोलत असताना एखाद्याचे जर कामं केलं ना 5-7 कामं केलं काही केलं, लोक म्हणत नाहीत का तो काय सांगेन त्याच्यातलं 17 वेळा कामं केले नाही का, हे जे म्हणतात ना हे